नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं युनिक अकॅडमीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आजचा हा राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेला समोर ठेवून वेबिनार आयोजित केलेला आहे। तुमची पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 हे पॉप्युलर नाव मी वापरतोय, आयोगाने त्याचं नाव बदललेलं आहे। सो पूर्व परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे आणि तुम्ही सर्वजण आता मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचा डेफिनेटली विचार करत असणार। या बाबीला समोर ठेवूनच आज आपण नवी राज्यसेवा जी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक झालेली आहे, तर तिचा येणाऱ्या काळातील अभ्यास कसा करावा त्या संदर्भातलं दोन्ही वेळेचं एका बाजूला नियोजन आणि त्याचाच एक भाग म्हणून अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याची चर्चा करण्यासाठी आज हा आपण वेबिनार आयोजित केलेला आहे। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि थेट आपण विषयाकडे जाऊयात। 4 ते 5 महत्त्वाच्या मुद्द्याच्या माध्यमातून आणि अर्थात मी पीपीटीचाही आधार घेणार आहे, त्यामुळं चर्चेमध्ये तुमच्या आकलनाच्या प्रक्रियेमध्ये एका अर्थानं स्पष्टता म्हणजे नेमकेपणा असेल, स्पष्टता असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहणार नाही याची खबरदारी मी घेणार आहे आणि ते जितक्या सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडता येईल ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो। तर जसं मी मगाशी म्हणत होतो, 4 ते 5 मुद्द्यांच्या माध्यमातून ही चर्चा आपण पुढे नेणार आहोत। त्यातला पहिला जो अर्थातच मुद्दा आहे तो एकदम स्पष्ट आहे, प्लेन सिंपल आहे की तुम्ही आत्ता जी नुकतीच पूर्व परीक्षा दिलेली आहे तर त्यातला तुमचा परफॉर्मन्स कसा आहे एकदम थोडक्यामध्ये मी त्याच्याबद्दल बोलणार आहे। मग जो राज्यसेवा मुख्य परीक्षा जी डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक झालेली आहे तिच्या संदर्भामध्ये पहिला मुद्दा असेल अभ्यासक्रम जो काही विस्तारलेला आहे, बदललेला आहे, ज्याला आपण नवा अभ्यासक्रम असं म्हणतोय, तर त्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण ही पहिली बाब मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि ते मी पुढे स्पष्ट करतोच। म्हणजे दुसरा जो मुद्दा असा आहे की केव्हाही आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना जसा अभ्यासक्रम बघतो त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा किंवा पाऊल असतं, मुद्दा असतो त्याच्यावरच्या जुन्या प्रश्नपत्रिका। आता या वर्षीपासूनच हा पॅटर्न लागू होणार आहे म्हणजे 25 पासनं, त्यामुळं या अभ्यासक्रमावरच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका अवेलेबल नाहीयेत म्हणजे या बदललेल्या पॅटर्नवरती। म्हणून मग सोय म्हणून संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या 2013 ते 2025 या काळातल्या प्रश्नपत्रिका संदर्भ म्हणून आपण बघायला हरकत नाही। आणि त्यात आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची आहे, 2013 पूर्वी म्हणजे एमपीएससीचा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता त्यातलेही प्रश्न आपल्याला संदर्भ म्हणून अंदाज येण्यासाठी पाहायचे आहेत। त्यामुळे हा दुसरा मुद्दा गतवर्षीय किंवा मागील वर्षीय प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा असेल। तिसरा, मला याची पूर्ण खात्री आहे तुमच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक, थोडंसं भय, अँझायटी असेल, काळजी असेल की या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्या प्रकारचं संदर्भ साहित्य वापरायचं आणि त्या बाबतीमध्ये मी विस्तारानं चर्चा करणार आहे। ती यादी पण मी तुमच्या समोर मांडणार आहे, त्यामुळे तो तिसरा मुद्दा संदर्भ यादीचा असेल। चौथा जो आणखीन महत्वाचा आहे, नियोजन कसं करायचं। आता नियोजनाच्या बाबतीमध्ये एक बाब महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आम्हासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ती महत्वाची केलेली आहे, सहाय्यभूत जी ठरणार आहे ती बाब कुठली, तर मुख्य परीक्षेचं अत्यंत डिटेल असं वेळापत्रक आयोगानं दिवाळीपूर्वी जाहीर केलेलं आहे। सो ते जे वेळापत्रक आहे 29 मार्चला तुमची मुख्य परीक्षा सुरू होणार आहे आणि 26 एप्रिल साधारणतः महिनाभर तुमची मुख्य परीक्षा चालणार आहे। सो एका अर्थानं त्यात स्पष्टता आलेली आहे जेणेकरून आपल्याला मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी कालावधी किती उपलब्ध आहे आणि तो कालावधी मुख्य परीक्षेतले जे सगळे विषय आहेत, सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंध, या तीनही मुख्य घटकासाठी कसं वापरायचं। त्यामुळे त्या चौथ्या मुद्द्यामध्ये अभ्यासाचं नियोजन आणि टायटलच आपण आजच्या चर्चेचं ते जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे, हा चौथा भाग। आणि पाचवा अर्थात तो तितकाच महत्वाचा आहे, अभ्यास नेमका कसा करायचा। सो अशा 5 महत्वाच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण ही चर्चा आपण पुढे नेणार आहोत। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात। हा जो पहिला पूर्व परीक्षेच्या बाबतीतला मुद्दा आहे तो अत्यंत थोडक्यामध्ये मी तिथे लिहिलेलेही आहे की तुम्ही जो काही वर्ष 2 वर्ष आणि त्यातही गेल्या 4-5 महिन्यापासून पूर्व परीक्षेचा म्हणजे केवळ आणि केवळ निव्वळ पूर्व परीक्षेचा जो काही अभ्यास करत होता, तर त्यात तुम्ही वाचन कोणत्या कोणत्या बाबीचं म्हणजे संदर्भाचं त्या विषयासाठी केलं, रिव्हिजन तुम्ही किती वेळा केली, MCQs म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव तुम्ही किती केला, तुमचा परफॉर्मन्स किती येत होता, हा झाला अभ्यासाचा भाग।
आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक पेपरसाठी म्हणजे सामान्य अध्ययन 2 तास आणि नागरी सेवा कल चाचणी 2 तास, पण त्यातल्या सामान्य अध्ययनाविषयी आपण जास्त विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यात मिळालेला प्रत्येक गुण तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये पात्र होणार की नाही हे ठरवणार आहे. म्हणून मग सामान्य अध्ययनाचा जो काही अभ्यास तुम्ही केलेला आहे म्हणजे संदर्भ वाचणं, त्याची उजळणी करणं आणि त्यावरती MCQची प्रॅक्टिस करणं, हे सगळं एका बाजूला आहे. आणि तो 2 तासातला ऍक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही पेपर सोडवलेला आहे, तुम्हीही अंदाज बांधला असेल की एवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर वाटतायत, काही प्रश्नांची उत्तरं चुकलेली आहेत, तर हे पूर्व परीक्षेच्या तुमच्या परफॉर्मन्सचं मूल्यमापन हा तात्काळ म्हणजे पूर्व परीक्षा झाल्या झाल्या तुमच्या मनामध्ये तो सुरू झाला असणार, पण जरी तास 2 तास 4 तास 5 तास तुम्हाला जरी द्यावे लागले तर पूर्व परीक्षेचं मूल्यमापन तुम्ही करून ठेवलं पाहिजे. हा पूर्व परीक्षेच्या बाबतीतला पहिला मुद्दा आहे. आणि मग आपण लगेचच म्हणजे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मार्च एंडला जरी तुमची मुख्य परीक्षा सुरू होणार असली तरी वाढलेला सिलेबस, त्यातले अनेक विषय आणि मुख्यतः मुख्य परीक्षेचं बदललेलं वर्णनात्मक स्वरूप, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे ती लिहायची परीक्षा बनलेली आहे, ते लक्षात घेता जितक्या लवकरात लवकर एखाद दुसरा दिवसच तुम्ही विश्रांती घेणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर तात्काळ तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागणं अपेक्षित आहे. म्हणूनच लगेचच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाकडे आपल्याला वळायचं आहे आणि त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. पुन्हा एकदा मी त्याचा उल्लेख करतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अलीकडेच ते स्पष्टीकरण मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे 29 मार्च ते 26 एप्रिल. त्यामुळे तुम्हाला पुरेसा वेळ आहे असं मला वाटतं आणि त्या वेळेचा कशा प्रकारे आपल्याला उपयोग करता येईल म्हणजे नियोजन एका बाजूला आणि अभ्यासाची प्रक्रिया किंवा स्ट्रॅटेजी दुसऱ्या बाजूला. आता या मुख्य परीक्षेच्या तयारीच्या प्रक्रियेतला अत्यंत महत्वाचा पहिला भाग म्हणजे अभ्यासक्रमाचं विश्लेषण. आणि त्याच्यात मी काही उपमुद्दे लिहिलेले आहेत आणि ते एक एक करत आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊयात. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम बारकाईनं किमान 2 वेळा तर तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. काही बाबी अत्यंत प्राथमिक आहेत, सोप्या उघड आहेत, पण त्या करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही किमान 2 वेळा त्या अभ्यासक्रमाचं वाचन करा. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही वाचता संपूर्ण आणि आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय, सोय म्हणून एक क्लॅरिटी यावी म्हणून सामान्य अध्ययनाचे 4 पेपर्स या नव्या पॅटर्नमध्ये समाविष्ट केलेले आहेत. वैकल्पिक विषय 1 आहे, त्याचे 2 पेपर्स असणार आहेत आणि निबंधाचा स्वतंत्र 1 पेपर असणार आहे. सामान्य अध्ययनाला प्रत्येक पेपरला 250, एकूण सामान्य अध्ययनाचं वेटेज 1000 आहे. वैकल्पिक विषय 500 आणि निबंध 250. मी भाषेच्या पेपरबद्दल जास्त बोलत नाही. म्हणजे आता हा अभ्यासक्रम जेव्हा तुम्ही बघता पेपर 1 to पेपर 4 सामान्य अध्ययनाचा, तर तो संपूर्ण अभ्यासक्रम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जे सामान्य अध्ययनातले इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीतिशास्त्र जो स्वतंत्र पेपर आहे इथिक्स 4, त्यानंतर भारतीय समाज, हे 6 महत्वाचे विषय आहेत. आता समाजाच्या बाबतीमध्ये आपण या समाजाचा भाग असल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, त्याचा अनुभव असतो, पण तरी देखील मी तो समाविष्ट केलेला आहे कारण त्याच्यावरती वेटेज वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. UPSC मध्ये 2013 ते साधारणतः त्यानंतरची 5-6 वर्ष समाजावरती कमी प्रश्न असायचे, पण गेल्या 3-4 वर्षामध्ये UPSCनं भारतीय समाज नावाच्या विषयावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे. त्यामुळे तो देखील मी मुख्य विषयामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि हे महत्वाचं यासाठी आहे की तुम्हाला हा अंदाज यायला पाहिजे की पेपर 1 to पेपर 4 यातले जे अनेक विषय आहेत त्यातले कोणते विषय प्रमुख आहेत. आणि जेव्हा आपण प्रमुख विषय, मेन विषय असं मानतो, तर त्याचे 2 पैलू किंवा अर्थ आहेत. एक, त्याचा सिलेबस व्यापक आहे आणि 2, त्याचं मुख्य परीक्षेमधलं वेटेज पण जास्त असणार आहे. सो इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीतिशास्त्र. आणि ही कल्पना सुरुवातीला जर आपल्याला असेल तर आपला प्लॅन आणि अभ्यासाची प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे आणि योग्य दिशेनं आखणं हे सोयीस्कर ठरतं. अभ्यासक्रम आपल्याला वाचायचा आहे, बारकाईने वाचायचा आहे. त्यातले 6 विषय आपल्या लक्षात येतील. मी त्याला विश्लेषण असं म्हटलंय आणि म्हणजे ते बारकाईनेच आपल्याला वाचायचं आहे. आणि त्याच्यातनं करायचं काय, पहिली बाब बघा की जो सिलेबस फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे तो सिलेबस तुम्ही बाजूला काढा. आणि तो तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता इथिक्स फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे, भारतीय समाज ज्याचा उल्लेख केला तो फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे, कारभार प्रक्रिया फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे, आंतरराष्ट्रीय संबंध फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे. सो असे जे अभ्यासक्रमातले घटक आहेत की जे केवळ मुख्य परीक्षेसाठी आहेत, आपल्या आकलनासाठी महत्वाचा आहे. दुसरा की जो तुम्ही नुकताच केलेला आहे की त्यानंतर मुख्य परीक्षेतला तो अभ्यासक्रम तुम्ही बाजूला काढा, तो तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे पण हे सोयीसाठीच आलेला आहे
की जो तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करत असताना ऑलरेडी अभ्यासलेला आहे. आपण उदाहरण घ्यायचं झालं, आता आधुनिक भारताचा इतिहास पूर्व परीक्षेमध्ये पण आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये पण आहे. भारतीय राज्यघटना पूर्व परीक्षेमध्ये आहे, मुख्य परीक्षेमध्ये आहे. सो असा जो कॉमन सिलेबस आहे आणि त्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तो नुकताच अभ्यासलेला आहे, म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना पण येईल. म्हणजे 2. आता या विश्लेषणाच्या आधारे आणखीन एक बाब आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे पूर्णतः नवा आणि ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला नाही असं असू शकतं. सो तुमच्या संबंध मुख्य परीक्षेमधला एकंदर सिलेबस बघितल्यानंतर जो कम्प्लिटली नवा आहे आणि ज्याचा अभ्यास तुम्ही केलेला नाही. फॉर एक्झाम्पल कारभार प्रक्रिया, तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करता, राज्यघटनेची अंमलबजावणी 1950 पासून आज तागायत कशी झालेली आहे, कारण ते पूर्व परीक्षेला पण महत्वाचं आहे, ते मुख्य परीक्षेला आणखीन महत्वाचं बनणार आहे. पण कारभार प्रक्रियेमधले काही महत्वाचे जे टॉपिक्स मुख्य परीक्षेच्या GS2 मधल्या विषयामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर ते कदाचित तुम्ही वाचलेले असू शकत नाही किंवा असतील नसतील, म्हणजे पण जर नसतील तर तो तुम्ही बाजूला काढला पाहिजे. म्हणजे नवा आहे पण त्याचा अभ्यास मी केलेला आहे क्लॅरिटीसाठी, म्हणजे केलेला नाही. असे घटक ज्याचा अभ्यास तुम्ही फार पूर्वी केलेला आहे, म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेकडे वळलात त्याच्या पूर्वी तुम्ही कधीतरी केलेला आहे, हे क्लॅरिटीसाठी, म्हणजे ज्याचा अभ्यास तुम्ही फार पूर्वी केलेला आहे. आता हे जे काही मी सगळे उपमुद्दे सांगितलेले आहेत ज्याला मी अभ्यासक्रमाचं विश्लेषण म्हणलेलं आहे, तर ते विश्लेषण करून फक्त मुख्य परीक्षेसाठी कुठला आहे, पूर्व परीक्षेसाठी कुठला आहे, जो मुख्य परीक्षेला पण अर्थातच आहे, असा कुठला अभ्यासक्रम आहे का की तो अभ्यासलेलाच नाहीये, आणि असा अभ्यासक्रम जो मी फार पूर्वी केलेला आहे. सो अशा रीतीनं तुम्ही अभ्यासक्रमाचं विश्लेषण, अनालिसिस म्हणजे 2 वेळा 3 वेळा बारकाईनं वाचा आणि या पद्धतीनं तुम्ही GS1 त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, भारतीय समाज आहे आणि अर्थात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे. तसं GS1 पासून GS4 पर्यंत या प्रकारचं विश्लेषण तुम्ही डेफिनेटली करू शकता. आपण जाऊयात पुढच्या मुद्द्याकडं. अशा रीतीनं अभ्यासक्रमाचं विश्लेषण झाल्यानंतर जो दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. जसं मी प्रास्ताविकामध्ये म्हणालो, मुळात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून या नव्या सिलेबसवरती आधारित लागू होते. त्यामुळे आतापर्यंत लोकसेवा आयोगाची परीक्षा झालेलीच नाहीये. म्हणून मग सोय म्हणून आपण काय केलेलं आहे की ज्या संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवरती हा नव्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा एकंदर आराखडा बेतलेला आहे, तर त्यातल्या 2013 ते 2025 या वर्षातल्या मागील प्रश्नपत्रिका GS1, 2, 3, 4 आणि युनिक प्रकाशनानं सामान्य अध्ययन 2013 ते 25 या काळातील संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील म्हणजे मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या आणि अर्थात निबंधाच्या पण ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्याचा मराठीमध्ये अनुवाद उपलब्ध केलेला आहे. तुम्ही तो डेफिनेटली बघू शकता. सो त्या सोयीसाठी संदर्भ म्हणून बघायचा आहे. ह्याचा अर्थ बिलकुल असा नाहीये की UPSC मध्ये जसे प्रश्न विचारले जातील तसेच्या तसे MPSC मध्ये विचारले जातील. त्याच्यामध्ये फरक असेल. MPSC मध्ये काही सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे वगैरे वगैरे. पण आपल्याला एक माहिती असावं, अंदाज यावा, यासाठी तुर्तास हा पहिला सोर्स तुम्ही मागील प्रश्नपत्रिका म्हणून बघायला हरकत नाही. दुसरं, जसं मी मगाशी पण म्हणालो की राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा 2013 पूर्वी देखील पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह होता, पण तेव्हा सामान्य अध्ययनाचा सिलेबस वेगळा होता आणि आत्ता जो सिलेबस आहे तो वेगळा आहे. म्हणजे काही त्यात साम्य आहे पण त्याचा विस्तार आणि काही नवे टॉपिक्स ऍड केलेले आहेत. म्हणजे त्यामुळं जेवढं लागू होते तेवढंच तुम्ही 2013 पूर्वीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील जुन्या प्रश्नपत्रिका संदर्भासाठी बघू शकता. म्हणजे हा दुसरा भाग. आता ह्या दोन्ही सोर्सेसमधनं तुम्ही अभ्यासक्रमावरचे प्रश्न जर बघितले तर त्यातनं आपल्याला करायचं काय, ती महत्वाची बाब आहे. कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण एक उदाहरण घेतलं, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मुघल सत्तेचं पतन साधारणतः पहिलं प्रकरण म्हणून अभ्यासला जातो घटक म्हणजे. तर मग ते पतन केव्हा सुरू झालं, त्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, म्हणजे असे वेगवेगळे जे महत्वाचे पैलू आहेत. किंवा आपण जर दुसरं एक ठळक घडामोड घेतली म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातली 1857चा उठाव आहे, तर तो उठाव का झाला, म्हणजे त्याची कारणं काय आहेत, त्याच्यानंतर त्या उठावाचं स्वरूप कसं होतं आणि त्या उठावाचे परिणाम काय झालेले आहेत. आता या 1857चा उठाव या महत्वाच्या घडामोडीचं 3 पैलू तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण हे 3 पैलू तुम्हाला केवळ माहिती वजा करायची नाहीत, फॅक्च्युअली करायची नाहीत. माहिती तर आपल्याला मिळवावी लागेल, ओके, पण त्या व्यतिरिक्त त्याचं विश्लेषणात्मक अंग देखील आपल्याला अभ्यासावं लागेल.
म्हणून मग काय पद्धतीनं एखादा विषय अभ्यासायचा ह्याचा जर योग्य अंदाज यायचा असेल तर आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतात आणि त्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे 2 सोर्स आपण इथं सांगितलेले आहेत आणि त्यातनं आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे ओके, आता ते प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला असंही लक्षात येऊ शकतं की कोणत्या घटकावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे केवळ अंदाजासाठी आणि एका बेसिक आकलनासाठी गरजेचं आहे, कारण असंच्या असं पुढच्या परीक्षेमध्ये होईल किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या पहिल्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरच्या मुख्य परीक्षेसाठी होईल असं नाही, पण अंदाजासाठी. म्हणजे त्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की कोणते चॅप्टर्स, कोणती प्रकरणं त्या विषयातली महत्वाची आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता हे जर का आपण केलं तर आपल्याला आपल्या अभ्यासाची पद्धत काय असावी आणि दिशा काय असावी प्रत्येक प्रकरणानिहाय तुम्हाला ठरवणं हे शक्य होतं. म्हणजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपला अभ्यास आखता येतो. म्हणून मग हे जे जुन्या प्रश्नपत्रिकांचं 2 सोर्सेसमधलं विश्लेषण आहे, 2-3 वेळा त्या वाचा आणि त्यातनं तुम्हाला ते प्रकरण, आणि मला असं वाटते की हे विश्लेषण तुम्ही त्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकता जी प्रकरणं तुम्ही नुकतीच पूर्वपरीक्षेला वाचलेली आहेत. म्हणजे त्यावरती जे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत तर ते तात्काळ तुम्हाला समजतील आणि तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना काय प्रकारे तुम्ही अभ्यास केलाय, त्यातले कोणते पैलू तुम्ही बघितलेले आहेत. अर्थात फॅक्च्युअल पद्धतीने तुम्ही तो पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास करता. पण आता आपल्याला जर मुख्य परीक्षेसाठी 30 प्रकरणं अभ्यासायची असतील, प्रकरण तेच आहे पण त्याची पद्धत आपल्याला बदलावी लागेल. सो या रीतीनं हे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपल्याला आपली अभ्यासाची पुढची दिशा आणि स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे हे ठरवण्यासाठी उपयोगाचा आहे. म्हणजे वर्णनात्मक प्रश्न उत्तराच्या माध्यमातून, म्हणजे एकदा का हे विश्लेषण लक्षात घेऊन जर आपण काय पद्धतीनं अभ्यास करायचा आहे हे लक्षात घेऊ शकलो, हे लक्षात आलं की मग आपल्याला प्रश्न उत्तरांच्याच माध्यमातून म्हणजे त्या स्वरूपामध्येच प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे, त्या प्रकरणावरती नोट्स काढायच्या आहेत आणि मग प्रत्यक्ष प्रश्नोत्तरांचा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नोत्तरांचा सराव आपल्याला करायचा आहे. सो हे दुसरं जे महत्वाचं होतं मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, हा दुसरा मुद्दा किंवा दुसरी पायरी म्हणून आपल्याला बघता येते. आता आपण जाऊयात पुढं. तिसरा जो आहे, मला याची कल्पना आहे की तुमच्या मनामध्ये थोडंसं भय असू शकते की काय संदर्भ साहित्य वापरायचं आहे, पुरेसं आहे का. आता संदर्भ साहित्याच्या बाबतीमध्ये मी एक बाब मात्र सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो की तुम्ही वेगवेगळ्या विषयांसाठी आत्तापर्यंत पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्हच होती आणि आहे, आणि या आधीची जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होती ती ऑब्जेक्टिव्हच होती. म्हणजे सो ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला तुम्ही जे काही संदर्भ वापरलेले आहेत ते पुरेसे आता या नव्या डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षेसाठी नाही आहेत. त्यामुळे जुन्या संदर्भावरती तुम्ही अवलंबून राहणं हे धोक्याचं आहे. सो त्यातला जेवढा काही भाग आपल्याला पुढच्या तयारीसाठी उपयोगाचा असेल तो येईलच, म्हणजे पण या बदललेल्या सिलेबससाठी नवे संदर्भ तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. त्याची एक डिटेल यादी मी इथे दिलेली आहे. पहिला जो संदर्भामधला भाग मी इथं मेन्शन केलेला आहे तुम्ही बघू शकता. युनिक प्रकाशनानं NCERTची जी पुस्तकं आहेत तर ती मराठीमध्ये त्याची एक मालिका प्रसिद्ध केलेली आहे. तर त्या मालिकेतल्या काही पुस्तकांचा उल्लेख मी इथं जरूर केलेला आहे. भारतीय समाज हा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधला इतिहास भूगोल या बरोबरीचा किंवा सोबतीचा हा एक महत्वाचा विषय आहे आणि त्यावरती अत्यंत सुंदर अशा प्रकारचं NCERT मराठीमध्ये आपण NCERTवर आधारित मराठीमध्ये पुस्तक निर्माण केलेलं आहे. भूगोल म्हणजे ही NCERTची अशी पुस्तक आहे की त्यावरती तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहू शकता. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आणि महत्वाचं म्हणजे विज्ञानाचं पुस्तक आहे. ओके, सो युनिकची जी मराठीमधली NCERTची पुस्तक मालिका आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला समोर ठेवूनच पण पायाभूत इंट्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, तोंडओळख म्हणतो आपण त्याला, पण त्यातही जर समाज, भूगोल आणि विज्ञान ही जर NCERTची मराठीतली आपण केलेली पुस्तकं बघितली तर त्याचा भरपूर उपयोग तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी होईल. दुसरं जे मी इथे लिहिलेलं आहे ते प्रत्येक विषयासाठी म्हणजे पेपरसाठी नाही. पेपर 1 म्हणलं की 3 मुख्य विषय आहेत, पेपर 2 म्हणलं की 2 विषय आहेत. हे विषयांसाठी तुम्हाला किमान एक संदर्भ आणि कदाचित दुसरं एखादं संदर्भ पुस्तक वापरावं लागेल. त्याची यादी मी खाली दिलेली आहे. त्यानंतर जे युनिकमधनं क्लास केलेले विद्यार्थी आहेत किंवा इतरही आहेत ते नोट्स वापरू शकतात. हा एक सोर्स आहे. चालू घडामोडीसाठी तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल की जानेवारी 2024 पासनं आपण युनिक बुलेटिन नावाचं जे डिजिटल फॉर्ममध्ये मासिक प्रकाशित करत आहोत ते मोफत उपलब्ध आहे. तुम्ही युनिक बुलेटिन ते बघू शकता आणि त्या मासिकाची रचनाच आपण
या नव्या पॅटर्नला समोर ठेवून केलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरातले म्हणजे 24 मधले सगळे तुम्ही अंक बघू शकता आणि 25 मधले सगळे अंक तुम्ही डेफिनेटली बघू शकता. या काळातील बुलेटिनचे सगळे अंक तुम्हाला मोफत आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. पेपर 1, 2, 3, 4 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 पासून 4 पर्यंत त्याच्याशी संबंधित म्हणजे त्यातील अभ्यासक्रमाशी संबंधित जे चालू घडामोडी आहेत तर त्या अंकामधनं कव्हर केलेल्या आहेत. या अंकामध्ये आपण 2 प्रकारची रचना केलेली आहे. अंकाच्या सुरुवातीला आपण कव्हर स्टोरी, ज्याला आपण मराठीमध्ये मुखपृष्ठ कथा असं मानतो, म्हणजे राजकीय क्षेत्रातले, आर्थिक क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले असे जे कळीचे मुद्दे आहेत, महत्वाच्या घडामोडी आहेत, तर त्याच्यात विश्लेषणात्मक पद्धतीनं या कव्हर स्टोरीच्या सेक्शनमध्ये आपण आर्टिकल समाविष्ट केलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर जो महत्वपूर्ण घटनांचा आढावा आहे थोडक्यामध्ये घेतलेला, तर तो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ते 4 अशा पद्धतीनं तो आखलेला आहे आपण. त्यामुळे अशा 2 पद्धतीने रचना केलेले हे बुलेटिन तुम्ही डेफिनेटली वर्ष दीड वर्षातले सगळे अंक तुम्ही बघणं अपेक्षित आहे. त्याखेरीज महाराष्ट्र वार्षिकी 2025 म्हणजे 2024 सालच्या ज्या वर्षभरातील महत्वाच्या घडामोडी आहेत तर त्या 2025 मधल्या वार्षिकीमध्ये समाविष्ट केलेल्या असतात, की जे जानेवारी 2025 मध्ये आलेलं होतं ते तुम्ही बघा. आणि आता 2026 वार्षिकी देखील महिन्याभरामध्ये ते येतं, म्हणजे त्यातले काही निवडक आर्टिकल्स तुम्ही बघू शकता. कारण हा जो काही नवा पॅटर्न आहे लेखी डिस्क्रिप्टिव्ह आणि सिलेबस जो बदललेला आहे, इतिहास भूगोल सगळेच विषय, तर त्याला महाराष्ट्राचा संदर्भ तुम्हाला द्यायचा आहे, जोडायचा आहे. आणि म्हणून मग महाराष्ट्र वार्षिकी गेल्या जवळपास 16-17 वर्षापासून आपण दरवर्षी प्रकाशित करत आहोत. आणि त्या वार्षिकीमध्ये आदल्या वर्षी इमिजिएट जे वर्ष असतं, म्हणजे आता जर आपण 25 मधलं वार्षिकी म्हणत असू टायटलमध्ये, तर 24 सालातील सगळ्या घडामोडी महत्वाच्या त्या वार्षिकीमध्ये आपण फॅक्च्युअली देत नाही, विश्लेषणात्मक पद्धतीनं देतो. अशा प्रकारचं लेखन आणि महाराष्ट्राशी संबंधित घडामोडीविषयीचे हे लेखन आहे, तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी नितांत उपयोगाचं ठरेल. म्हणजे लोकराज्य जे महाराष्ट्र शासनाचं प्रकाशन आहे त्यातल्या काही निवडक बाबी तुम्ही डेफिनेटली बघू शकता. म्हणजे सो ही मी जनरली एक काय काय प्रकारचे घटक तुमच्या संदर्भ यादीमध्ये असणार आहेत ह्याचा उल्लेख मी केलेला आहे. आपण पुढे जाऊयात. म्हणजे आता पेपर वाईज मी ती संदर्भाची यादी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. इतिहास, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका बाजूला भारताचा स्वातंत्र्य लढा, बिपिन चंद्रा यांचं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, त्याचा मराठी अनुवाद आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर समाधान महाजन यांनी महाराष्ट्राचा इतिहास हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला समोर ठेवून लिहिलेलं पुस्तक आहे, युनिक प्रकाशनाने ते प्रकाशित केलेले आहे. सो इतिहासासाठी या 2 बाबी संदर्भ पुस्तक म्हणून आपण नमूद केलेले आहेत. याखेरीज भूगोल म्हणजे त्यातली जी मुख्य 1 किंवा 2 आहेत त्याचा मी उल्लेख इथं केलेला आहे. भूगोल, भारताचा भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात HK डोईफोडे अलीकडेच हे प्रकाशित झालेलं आहे, युनिक प्रकाशनानं प्रकाशित केलेले, अत्यंत विस्तारानं संपूर्ण सिलेबस कव्हर करणारे हे नव्या पॅटर्नचा पुस्तक आपण निर्माण केले, तुम्ही ते बघू शकता. याखेरीज ज्या NCERT पुस्तकाचा मी उल्लेख केलेला आहे, प्राकृतिक आणि मानवी भूगोल, हे 2 संदर्भ भूगोलासाठी तुम्हाला पुरेसे ठरतील. त्याखेरीज भारतीय समाज NCERTचं आपलं पुस्तक ज्याचा मी उल्लेख केलेला आहे युनिक प्रकाशनाचा, ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर UPSCच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या 2013 ते 2025 आणि त्यातले सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मधल्या समाजावरील प्रश्न तुम्ही बघितले, तर तुम्हाला असं लक्षात येईल की चालू घडामोडीचा संदर्भ असणारे भारतीय समाज आणि अर्थात महाराष्ट्रीय समाजाच्या बाबतीमधले प्रश्न अनेक असतील. मग बुलेटिन समाजासाठी म्हणजे सोसायटीसाठी अत्यंत महत्वाचा सोर्स हा ठरणार आहे. पुढे आपण जाऊयात. सो यातनं आपला सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 पूर्ण होते. पेपर क्रमांक 2 मधला जो भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना, राज्यव्यवस्था हा महत्वाचा विषय आहे. तर त्यात जो पहिला संदर्भ ग्रंथ आहे आणि अत्यंत महत्वाचा तपशीलवार, म्हणजे बरेच विद्यार्थी आतापर्यंत लक्ष्मीकांतचा रेफरन्स वापरत होते, पण लक्ष्मीकांतचा उपयोग डिस्क्रिप्टिव्ह मेनसाठी फारसा होत नाही. म्हणजे सो आपण त्यासाठीच भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड 1 2024 मधलं ते पब्लिकेशन आहे, अद्यावत अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. सो त्यात घटनेसंबंधी आणि राज्यव्यवस्थेसंबंधित तथ्यात्मक तपशील म्हणजे फॅक्ट्स आहेत, इन्फॉर्मेशन आहेत, घटनेतल्या तरतुदी आहेत, हा तर भाग आहेच आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण 1950 पासून आज तागायत म्हणजे 2024 पर्यंत भारतीय राज्यघटनेचा व्यवहार कसा झालाय, त्याची प्रॅक्टिस कशी झाली, इम्प्लिमेंटेशन कसं झालंय, हे या खंडामध्ये न्यायालयीन निवाडे असतील, त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे पुढे आले असतील, त्याबद्दल अभ्यासक काय म्हणतात, अशा वेगवेगळ्या प्रक्रियेशी संबंधित मुद्द्याचा समावेश
आणि अभ्यासकांनी त्याबद्दल जे काही संशोधन केलेले आहे भारतीय राज्यघटना तिच्या व्यवहाराविषयी, इम्प्लिमेंटेशन विषयी, तर त्याचा देखील अद्ययावत अशा प्रकारे समावेश या खंड 1 मध्ये केलेला आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे या संदर्भ पुस्तकावरती अवलंबून राहू शकता. याखेरीज करंट साठी पुन्हा पुन्हा मी युनिक बुलेटिनचा उल्लेख करतोय. भारतातील कारभार प्रक्रिया म्हणजे गव्हर्नन्स नावाचा जो आहे, अर्थात महाराष्ट्राच्या संदर्भात, तर आपलंच एक भारतातील कारभार प्रक्रिया महाराष्ट्राच्या विषय संदर्भात हे पुस्तक येते. त्याला मी स्टार मार्क केलेलं आहे. हे 15-3 आठवड्यामध्ये उपलब्ध होईल, पण ते डेफिनेटली तुम्ही बघू शकता. आंतरराष्ट्रीय संबंधासाठी समकालीन जगाचा इतिहास, कंटेम्पररी वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे 20व्या शतकामधल्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत तो जगाच्या इतिहासाचा पाया आहे. त्यामुळे ते NCERT तुम्ही जे आपण ऑलरेडी पब्लिश केले मराठीमध्ये ते तुम्ही डेफिनेटली बघू शकता. आणि करंट आंतरराष्ट्रीय संबंध किंवा भारताचं परराष्ट्र धोरण या बाबतीमध्ये तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जातील. त्यामुळे बुलेटिन आणि आपल्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही बघू शकता. बुलेटिन मात्र चालू घडामोडी कोणत्याही विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला महत्वाचं ठरणार आहे. सो हा पेपर 2. त्यानंतर पेपर 3 सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 भारतीय अर्थव्यवस्था, त्यातला महत्वाचा एक विषय आहे. लता धेंडे युनिक फाउंडेशननं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्याखेरीज आपलं एक पुस्तक मी जसं म्हणालो तुम्हाला 3 आठवड्यामध्ये ते येईल, जे मी कारभार प्रक्रियेच्या बाबतीमध्ये म्हणालो. सो भारतीय अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या विषय संदर्भात स्वप्नील उकिरडे युनिक प्रकाशनाचं आहे. त्याला मी स्टार मार्क केलेला आहे. ते 3 ते 4 आठवड्यामध्ये उपलब्ध होईल. भारताचा आर्थिक विकास NCERTचा उल्लेख मी मगाशी केला होता. युनिक बुलेटिन करंटसाठी, कारण युनिक बुलेटिन आपण निर्माण करत असताना दर महिन्याचा अंक करत असताना GS1 चालू घडामोडी, GS2 आणि त्यातल्या विषयानुसार चालू घडामोडी दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर भूगोल हा विषय लक्षात घेतला तर भूगोलाशी संबंधित एका सेक्शनमध्ये त्या सगळ्या चालू घडामोडी आहेत. राज्यघटनेशी संबंधित सलग त्या महिन्यातल्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला वापरता येईल असं ते युनिक बुलेटिन चालू घडामोडीसाठी उपयोगाचं आहे. विज्ञान तंत्रज्ञान NCERTच्या पुस्तकाचा मी सुरुवातीला उल्लेख केलेला आहे. पूर्णपणे सुरुवातीला तुम्ही त्यावरती अवलंबून राहू शकता. आणि आपलं एक पुस्तक ते येते ज्याला मी स्टार मार्क केलेला आहे. आणि मुख्य परीक्षेला समोर ठेवूनच आपण ते पुस्तक निर्माण करतो. चालू घडामोडीसाठी युनिक बुलेटिन तुम्ही विज्ञानासाठी वापरू शकता. आता काही छोटे छोटे कॉम्पोनंट सिलेबसचे ज्याला म्हणतो आपण ते पेपर 3 मध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मध्ये आहेत. आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा. आता ही 2ही घटक असे आहेत, जैवविविधता, तर हे चालू घडामोडीशी संबंधित आहेत. म्हणजे त्याच्यातलं बेसिक आकलन तुमचं असलं पाहिजे, त्यातल्या संकल्पना कुठल्या आहेत वगैरे वगैरे. त्यासाठी तुम्ही आपली NCERTची पुस्तक मालिका बघा. आणि जे करंट आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी युनिक बुलेटिनचा उल्लेख केलेला आहे. आणि एक मॉड्यूल म्हणून मेन्शन केले त्याच्याबद्दल मी बोलतोच म्हणजे. आणि मग जो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4, अनेक विद्यार्थ्यांना या पेपरच्या तयारीसाठी काय वाचायचं हा कदाचित प्रश्न पडलेला असू शकतो. आपण 2 पुस्तकं आतापर्यंत त्यासाठी प्रकाशित केलेली आहेत. हे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, ज्यातनं संपूर्ण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक कल या टायटलचंच पुस्तक आहे. आपल्या संस्थेमध्ये इथिक्सचं जे टीचिंग अनेक वर्षापासून करतायत विक्रांत भोसले सरांनी ते पुस्तक अत्यंत सविस्तरपणे लिहिलेलं आहे. ते पुस्तक संदर्भ पुस्तक आहे, युनिक प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. आणि दुसरं जे आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. हे संदर्भ पुस्तक आहे. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 मी शॉर्ट फॉर्म लिहिले, उत्तर लेखन आणि एक मार्गदर्शक आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या 2013 ते 2022 या काळातील प्रश्नपत्रिकांची नमुना उत्तरं म्हणजे मॉडेल आन्सर्स, म्हणजे PYQची मॉडेल आन्सर्स, मुख्य परीक्षेतल्या इथिक्स नावाच्या म्हणजे GS4 नावाच्या पेपरच्या जुन्या प्रश्नपत्रिकांची म्हणजे गतवर्षीय प्रश्नपत्रिकांची ही नमुना उत्तर आहेत. म्हणजे त्यामुळे एक आहे संदर्भ पुस्तक, सिलेबसनुसार संपूर्ण सिलेबस कव्हर करतं. आणि संघ लोकसेवा आयोगाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिकांची नमुना उत्तरं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ही 2 रेफरन्सेस इथिक्ससाठी तुम्हाला पुरेशी ठरतील. म्हणजे सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा रीतीनं हा जो तिसरा मुद्दा आपण बघितलेला तो म्हणजे संदर्भ पुस्तकांचा. आता संदर्भ पुस्तकाविषयी थोडंसं समारोपाच्या पद्धतीने बोलत असताना मी असं म्हणेन की आपल्याला फार संदर्भ पुस्तकं वापरायची नाहीयेत. NCERTच्या ज्या मालिकेचा उल्लेख केला त्यातलं एक, प्रत्येक विषयासाठी एक संदर्भ पुस्तक आणि करंटसाठी युनिक बुलेटिनचा मी उल्लेख केलेला आहे. सो तुमची संदर्भाची यादी मर्यादित असू द्या, जेणेकरून तुम्हाला ती मर्यादित संदर्भांची यादी वारंवार वाचता येईल, जास्तीत जास्त वेळा वाचता येऊ शकते. म्हणजे दुसरी एक महत्वाची बाब, मुख्य परीक्षेला समोर ठेवून मध्ये एक मुद्दा तुम्हाला
मला सांगावं असं वाटतो, आपण मॉड्यूल्स म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025ला समोर ठेवून काही मॉड्यूल्स आपण तात्काळ सुरू करत आहोत. त्यातलं पहिलं जे आहे नीतिशास्त्र आणि निबंध, ह्या दोन्ही विषयाची मुख्य परीक्षेला समोर ठेवून मॉड्यूल्स 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. विक्रांत भोसले सर हे दोन्ही म्हणजे 250 मार्काचा नीतिशास्त्राचा GS4चा पेपर आणि निबंधाचे 250 मार्क्स म्हणजे 20 ते 22 मॅक्सिमम 25 दिवसाच्या कालावधीमध्ये हा 500 गुणांचा दोन्ही पेपरचा भाग कव्हर केला जाणार आहे. त्यामुळं ह्या मॉड्यूलचा तुम्ही डेफिनेटली लाभ घेऊ शकता. त्याच प्रकारचं मॉड्यूल आपण कारभार प्रक्रिया आणि त्याच्यात इतरही मुद्दे आपण ऍड करणार आहोत. अंतर्गत सुरक्षा असेल, कारभार प्रक्रियेचं मॉड्यूलही तुम्ही बघू शकता. त्याचे सगळे तपशील तुम्हाला बघायला मिळतील. भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय समाज या इतर अभ्यासक्रमातील घटकांवरती म्हणजे विषयांवरती देखील आपले मॉड्यूल्स असणार आहेत. पण त्यातलं 17 नोव्हेंबरला जे पहिलं मॉड्यूल आपण लॉन्च करतोय ते 2 विषयांसंदर्भातला नीतिशास्त्र आणि निबंध, ते तुम्ही बघू शकता. वैकल्पिक विषयासाठी आपण फास्ट ट्रॅक म्हणजे क्रॅश कोर्सेस घेणार आहोत आणि त्याची सुरुवात जी होती ती राज्यशास्त्रापासून होतीये आणि समाजशास्त्र आणि लोकप्रशासनाची देखील फास्ट ट्रॅक कोर्स होतील, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फारसा अभ्यास केलेला नाहीये आणि या कालावधीमध्येच आपण अभ्यास करू असं ज्यांनी ठरवलं होतं, तर त्या विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा डेफिनेटली फायदा होईल. किंवा असेही विद्यार्थी बरेचसे असतील की पूर्वी केलेला आहे अभ्यास म्हणजे UPSCची तयारी करत असताना आणि त्यांना आता ही पूर्वपरीक्षा झाल्यानंतर येणाऱ्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळा सिलेबस रिवाइज करायचा आहे, ब्रशअप करायचा आहे, थोडक्यामध्ये तो ऐकायचा आहे, स्पीडीली तो ऐकायचा आहे आणि त्यातून मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे. त्यांच्यासाठी ही GSची मॉड्यूल्स आणि वैकल्पिक विषयाच्या फास्ट ट्रॅक ज्याला क्रॅश कोर्स म्हणलेला आहे ते सुरू होत आहे, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे आता आपण एका महत्वाच्या पैलूकडे जाऊयात, ते म्हणजे अभ्यासाचं नियोजन. म्हणजे या बाबतीमध्ये एक सोयीची बाब जी आहे ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला पण केलेला आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं क्लॅरिटी आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे दिलेली आहे. 29 मार्च ते 26 एप्रिल म्हणजे जर आपण 10 नोव्हेंबर किंवा त्यातले 2 दिवस वगळूयात 9 तारखेनंतरचे म्हणजे 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, कदाचित 12 नोव्हेंबर, पण तिथून ते जवळपास तुम्ही 29ला तर तुम्हाला प्रत्यक्ष पेपर द्यायला लागेल. 28 मार्च पर्यंतचं टाइम टेबल ठरवू शकतो आणि माझ्या मते हा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे भय बाळगण्याचं कारण नाहीये, आयोगाने व्यवस्थित कालावधी तुम्हाला दिलेला आहे. मग त्याचं जे नियोजन आहे तर ते नियोजन काय प्रकारे करता येऊ शकतं ते डेफिनेटली तुम्ही या चर्चेच्या आधारे ठरवू शकता. मी ठोकताळा म्हणून काय केलेलं आहे बघा की एकूण दिवस म्हणजे 10-12 नोव्हेंबरपासून आपण काउंट केले 28 मार्च पर्यंत, दर महिन्यातले 30-31 दिवस आपले वापरले जात नाहीत. त्यामुळे मी प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती मिळतील हे काउंट करताना 27 किंवा 28 दिवस असा हिशोब लावलेला आहे. एकूण दिवस रेंज मी लिहिली आहे बघा. तर एकूण दिवस तुम्हाला तोपर्यंत किती मिळतील, साधारणतः 125 ते 130 म्हणजे काही दिवस मी जाणीवपूर्वक वगळलेले, 10-15 दिवस मी वगळलेले आहेत. ओके, आता जर ह्याचा पुन्हा साध्या अंकगणितीय पद्धतीने जर हिशोब लावायचा झाला, 130ची टॅली आपण केली समजा, तर त्यातील 75 दिवस तरी तुम्ही सामान्य अध्ययनाला देऊ शकता. कारण सामान्य अध्ययन 1750 पैकी 1000 गुणांसाठी आहे, ज्याच्यामध्ये 4 पेपर आहेत, तुम्हाला त्याची कल्पना आहे. म्हणजे आणि मग मी थोडंसं आणखीन सोपं केलेलं आहे. हे एकूण दिवस आहेत. मग प्रत्येक 4 जर सामान्य अध्ययनाचे विषय असतील तर आपल्याला साधारणतः 17 ते 19, 17, 18, 19 अशा रेंजमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाला हे एक साधं गणित आपण लक्षात घेतोय. म्हणजे तेवढेच दिवस द्यायचे आहेत, 17, 18 किंवा 19 दिवस प्रत्येक पेपरला मी देणार असं होणार नाही. तुमची तयारी वेगळी आहे, तुमची पार्श्वभूमी वेगळी आहे, कुठला विषय अवघड वाटेल, कुठला विषय सोपा वाटेल, तुमच्या पार्श्वभूमीनुसार आणि तुमची जी काही स्थिती आहे त्या बाबतीतली त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये डेफिनेटली बदल करू शकता. पण एक चित्र ब्रॉडर जे आहे ते क्लिअर व्हावं म्हणजे एकूण दिवस किती उपलब्ध आहेत तर साधारणतः 125 ते 30, त्यातले आपण किती दिवस सामान्य अध्ययनाला देऊ शकतो, एकूण 75 साध्या पद्धतीनं. मग किमान 40 दिवस तरी तुम्हाला वैकल्पिक विषयाला द्यावे लागतील, कारण वैकल्पिक विषय 500 गुणांचा आहे. आता काही विद्यार्थी असं करू शकतील की नाही, वैकल्पिक विषयाला मला जरा जास्त वेळ द्यावा लागेल, कदाचित ते 45 दिवस, काही विद्यार्थी 50 दिवसाचा विचार देखील करू शकतात, ते तुमच्या सोयीनुसार आहे. निबंधाला जो स्वतंत्र 250 गुणांचा पेपर आहे, निबंधाला आपण गृहीत धरायचं नाहीये. 4 महिन्याचा कालावधी मिनिमम मिळत असल्यामुळं किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असल्यामुळं निबंधाला किमान म्हणजे मी रेंज लिहिली आहे, पण किमान 10 दिवस आणि जास्तीत जास्त 15 दिवस म्हणजे ही रेंज तुम्ही डेफिनेटली डिफाईन करू शकता. ते कसे वापरायचे त्याच्याबद्दल आपण बोलूयात. म्हणजे अशा रीतीने हे जे एकूण 7 पेपर्स आहेत म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4 आहेत,
वैकल्पिक विषयाचे 2 पेपर आहेत, विषय काय पण पेपर 2 आहेत, म्हणजे 6 झाले आणि निबंधाचा 1 7. तर अशा रीतीने मी इथं थोडीशी बेरीज केलेली आहे की 18 गुणिले 7 जर तुम्ही बघितलं तर तेवढ्या प्रमाणामध्ये ते येतात. रेंज मी पकडलेली आहे म्हणजे ओके. सो हा बॉक्स तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे काय ह्या एवढ्या दिवसामध्ये की जीएस करायचा आहे, वैकल्पिक विषय करायचा आहे, निबंध करायचा आहे म्हणजे. आणि त्याचा एक ठोकताळा म्हणून मी किमान 3 वेळा वाचणं या कालावधीमध्ये प्रत्येक संदर्भाची करायची आहे. ओके, 3 वेळाच वाचणं हे ठोकताळा म्हणून बघूयात. म्हणजे त्याचा अर्थच असा आहे की 2 उजळण्या तुमच्या व्हायला पाहिजेत. आणखीन एक जी कंपल्सरी गोष्ट या काळामध्ये आपल्याला करायची आहे तर ती म्हणजे उत्तर लेखनाची आहे. त्याच्यासाठी आपल्याला कालावधी वेळ लागणार आहे याचं भान सुरुवातीलाच असलं पाहिजे म्हणजे. सो तुम्ही वाचणार आहात, किती वेळा वाचाल, उजळण्या किती होतील आणि उत्तर लेखनाचा सराव तुम्हाला त्या बाबतीमध्ये करायचा आहे. आता ह्याची थोडीशी तपशीलवार चर्चा ह्या नियोजनाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायची आहे. काही मुद्दे मी पुन्हा रिपीट केलेले आहेत, ते कुठले आहेत बघूयात आपण. जसं मी अभ्यासक्रमाचं विश्लेषण करत असताना सुरुवातीलाच तो मुद्दा लिहिला होता की तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की इतिहास, भूगोल, समाज, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीतिशास्त्र हे मोठे सामान्य अध्ययनातले 6 विषय आहेत. ओके. आंतरराष्ट्रीय संबंध, विज्ञान, तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा इत्यादी हे छोटे विषय आहेत. म्हणजे त्यांचा सिलेबस मर्यादित आहे आणि त्याच्यावरती विचारले जाणाऱ्या प्रश्नांचं वेटेज देखील कमी असेल. म्हणजे हा UPSCच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे मांडला गेलेला अंदाज आहे म्हणजे. सो ही एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता वेळेची साधारण विभागणी कशी करता येईल तर त्या बाबतीमध्ये एकच बाब आपण बघूयात म्हणजे येस. बघा, सामान्य अध्ययन मी तिकडे दिवसांच्या भाषेत लिहिलं होतं, आता मी वेळेचं पर्सेंटेज किती तुम्ही देऊ शकता. तर सामान्य अध्ययनाला जे 4 पेपर आहेत 50 ते 60% वेळ रेंज मी लिहिलेली आहे. एकूण वेळेतला उपलब्ध वेळ त्याच्यातलं पर्सेंटेज किती. त्याच्यानंतर वैकल्पिक विषय आहे 30 ते 40%, ही पुन्हा रेंज आहे. त्याच्यात कमी फारसं तुम्ही करू शकत नाही कारण 500 गुणांचा तो पेपर आहे. जास्त करू शकता तुमच्या पार्श्वभूमीनुसार, म्हणजे 40 ते 45 कदाचित 50 तुम्ही होऊ शकता. जर एखादा वैकल्पिक विषय असा आहे की जीएस मधला एखादा पेपर तो कव्हर करतोय, समजा तुमचा राज्यशास्त्र आहे तर राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय सामान्य अध्ययनातील पेपर क्रमांक 2चा सिलेबस जो आहे तो बऱ्यापैकी जवळपास 90% तो कव्हर करतो. तर मग अशा स्थितीमध्ये तुम्ही राज्यशास्त्र वैकल्पिक विषयाला 40च्या ऐवजी 45 दिवस म्हणजे थोडेसे जास्त दिवस देऊ शकता. पण ही रेंज मी ठेवलेली आहे आणि निबंधाला किमान 10% वेळ तर तुम्ही द्यायला पाहिजे. सो 60%, 30% आणि 10% अशा प्रकारे ती विभागणी ही साधारण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बदल करायला हरकत नाही. आपापल्या पार्श्वभूमीनुसार याच्यामध्ये बदल करणं हे अपेक्षित आहे. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की या 7 पेपर खेरीज आणखीन 2 पेपर भाषेचे आहेत आणि त्याच्याबद्दल मी एकच वाक्य लिहिलेलं आहे आणि छोटंसं स्पष्टीकरण देतो. म्हणजे अनिवार्य मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी 300 गुणांचे 2 पात्रता पेपर आहेत. त्याच्यात तुम्हाला 25% गुण मिळवायचे आहेत, म्हणजे 75-75 प्रत्येक पेपरमध्ये मिळवायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. नंबर 2, त्याचा अभ्यासक्रमही आयोगाने दिलेला आहे आणि तो 10वीच्या समकक्ष आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही एकूण या टाइम टेबलमधले एकूण म्हणतो मी 3 ते 4 दिवस जरी तुमच्या सोयीनुसार मध्ये 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 वापरले तर मला वाटते की तेवढं पुरेसं आहे. कारण तुम्हाला 300 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवायचे नाहीयेत, पण 300 पैकी खात्री तुम्हाला करायची की 75 गुण तरी मिनिमम तुम्हाला मिळाले पाहिजेत. सो तेवढ्या बाबीसाठी जेवढे दिवस आणि जेवढा वेळ लागणार आहे तेवढाच. आणि म्हणून मग मी एक ठोकताळा म्हणून असं केलेलं आहे 3 ते 4 दिवस. आता कदाचित असे विद्यार्थी असू शकतील की ज्यांना मराठीची अडचण आहे, जे इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत, आणि त्या उलट ज्यांचं शिक्षण पूर्णतः मराठी माध्यमातून झालेलं आहे, इंग्रजी ज्यांचं कच्चं आहे, असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असू शकतात. म्हणजे तर त्यांनी आपापल्या सोयीनुसार मराठीला जास्त वेळ द्यायचा का थोडासा, इंग्रजीला जास्त वेळ द्यायचा का थोडासा, हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजे त्यामुळं आपापल्या स्थितीनुसार आणि पार्श्वभूमीनुसार या अनिवार्य पेपरला ह्याच्यापेक्षा जास्त कालावधी देणं हे गरजेचं नाही. आणि त्याच्या अभ्यासाचा भाग म्हणून तुम्ही असं करू शकता की सराव चाचण्यांमध्ये समजा तुम्ही 2 अनिवार्य मराठीचे पेपर सोडवले आणि 2 इंग्रजीचे पेपर सोडवले. म्हणजे आता काही काही विद्यार्थी असे करतील की नाही, मला इंग्रजीची अडचण आहे मी 3 सोडवतो, मला मराठीची अडचण आहे मी मराठीचे 3 सोडवतो, म्हणजे अनिवार्य भाषा पेपर म्हणून. तर ते तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि तेवढं मला असं वाटते की त्यासाठी पुरेसं आहे. उगीच त्याला 10 दिवस द्या, 15 दिवस द्या अशी बिलकुल त्याच्यामध्ये आवश्यकता नाहीये. म्हणजे आता आपण पुढे जाऊयात. सो ही एक वेळेची साधारण विभागणी तुम्हाला सांगितलेली आहे. 2 अभ्यासाच्या पद्धती इथं मी मांडलेल्या आहेत.
त्या तुम्ही समजून घेऊ शकता, त्याच्यावर विचार करू शकता आणि त्यातली जी तुम्हाला सोयीची वाटते किंवा त्या दोन्हीतल्या काही बाबी कंबाईन करून तुमची एक पद्धत तुम्ही डेफिनेटली ठरवू शकता. अभ्यासाची पहिली पद्धत बघा, ज्याला टायटल दिलेलं आहे दिवस विभागून. म्हणजे एक दिवस आहे आणि त्या दिवसाला 2-3 सेक्शनमध्ये विभागायचं आपल्याला, आणि ते मी सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे. अर्थात एक सामान्य अध्ययन, त्यातला एक विषय, तो विषय सलग संपेपर्यंत करावा. पण रोज किती वेळ देणार आहे तुम्ही त्याला? 6 तास तुम्ही ठरवलेले आहे. 5 तास 6 तास तुम्ही ठरवलेला आहे. त्यानंतर त्याच दिवशी वैकल्पिक विषयाचा पण सामान्य अध्ययनाच्या बरोबरीने तुम्ही अभ्यास करणार आहात. आणि मग वैकल्पिक विषयाला दररोज किती आहे? 4 तास आहेत. म्हणजे हे मी एक उदाहरण घेतलेलं आहे. म्हणजे ओके. आता तिसरी पण गोष्ट मी इथे मुद्दाम नमूद केलेली आहे, चालू घडामोडी. तर त्या चालू घडामोडी मुख्यत्वे सामान्य अध्ययनासाठी उपयोगाच्या आहेत, नो डाऊट अबाउट दॅट. पण काही वैकल्पिक विषयाच्या बाबतीमध्ये देखील चालू घडामोडी असतील. म्हणजे राज्यशास्त्र आहे, लोकप्रशासन आहे, समाजशास्त्र आहे, भूगोल आहे, यासारख्या वैकल्पिक विषयांसाठी चालू घडामोडी आहेत. तर ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे सो मग त्याला मी काउंट केलेलं आहे रोज 2 तास. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एकूण 10 ते 12 तास असं आपण मानतोय, आणि ते एकूण थोडंसं त्या एंडला जाऊन 6 तास 4 तास 2 तास, किंवा तुम्ही म्हणालात की नाही मी इथं 5 तास करणार आहे GS, 4 तास वैकल्पिक विषय आणि 2 तास, 11 तासाचं होईल. म्हणजे त्याच्यात तुम्हाला तुमच्या सोयीनुसार बदल करता येतील. निबंधाला रोज वेळ द्यायचा नाही आपल्याला या पहिल्या फॉर्मॅटनुसार, पण कधी मग वेळ द्यायचा आपल्याला? दर रविवारी 4 तास. ओके. हे कधी 4 होतील, कधी 5 होतील, पण आपल्याला निबंधाला एकूण जर तुम्ही विचारात घेतलं तर मी रेंज दिली होती बघा, 125 ते 130 एकूण दिवस आपल्याला मिळत असतील, तर त्यातले 10 ते 15 दिवस म्हणजे गुणिले 10 ते 11 तास एकूण वेळ एवढा आपल्याला द्यायचा आहे. तो वेळ विभागून द्यायचा आहे आपल्याला, आणि ह्या पहिल्या पद्धतीनुसार आपण त्याची चर्चा करतोय. सो निबंधाला दर रविवारी किमान म्हणजे आठवड्यातनं 4 ते 5 तास. रविवार मी माझ्या सोयीसाठी लिहिला आहे, तुम्ही तो दिवस तुमच्या सोयीनुसार कुठलाही ठरवू शकता. ह्याच्या खेरीज तुमच्या या अभ्यास क्रमांक पद्धत 1 मध्ये एक बाब तुम्हाला कदाचित 2 आठवड्यांनी तुम्ही ती सुरू कराल. जितक्या लवकर ती तुम्ही सुरू कराल तेवढा त्याचा फायदा होईल. म्हणजे ते काय आहे? उत्तर लेखन. आणि मी जस्ट एक रूल ऑफ थंब म्हणून लिहिलेलं आहे की रोज किमान आपल्याला अर्धा तास सुरुवातीला ठेवता येतो का? ओके. जो काही तुम्ही अभ्यास करताय, समजा 5 तासाचं नियोजन आहे, 4.5 तास अभ्यास केला आणि अर्धा तास तुम्ही लिखाणाला ठेवला. हळूहळू नंतर म्हणजे महिना गेलेला आहे, 1.5 महिना गेलेला आहे, तर नंतरच्या टप्प्यामध्ये हा उत्तर लेखनाचा हा तुमच्या होमवर्कचा भाग आहे, तुमच्या घरी करावयाचा अभ्यासाचा भाग आहे. सो सुरुवातीला अर्धा तास, एखादा म्हणेल की मी 20 मिनिटांनी सुरू करतो, मग अर्धा तास, 40 मिनिटं, तास, 2 तास, हळूहळू हा वेळ तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार, पेसनुसार वाढवू शकता. म्हणजे पण तो पुढे तुम्हाला निश्चितमध्ये वाढवावा लागेल. सो अभ्यासाची ही पहिली पद्धत आहे, ज्याच्यामध्ये दिवस आपण सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, त्याच्यानंतर चालू घडामोडी, आणि निबंधाला मात्र आपण आठवड्यातल्या एका दिवसातला तो कालावधी ठेवलेला आहे. आणि उत्तर लेखन नावाची गोष्ट देखील आपल्याला या अभ्यास पद्धतीमध्ये समाविष्ट करायची आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुसरी जी पद्धत आहे, तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल, ती म्हणजे आठवडा विभागून असं म्हटलंय बघा. म्हणजे वीक आपल्याला म्हणजे डेच्या ऐवजी, दिवसाच्या ऐवजी आठवडा विभागायचा. मग तो कसा करता येऊ शकेल? पुन्हा सामान्य अध्ययन एक घ्यावं लागेल, त्यातला एक विषय घ्या, आठवड्यातले 3 ते 4 दिवस तुम्ही त्याला देऊ शकता. मी रेंज लिहिलेली आहे. म्हणजे ओके. त्यानंतर अर्थातच म्हणजे समजा तुम्ही असं केलं की सोमवार, मंगळवार, बुधवार, ओके, आणि गुरुवार, समजा 4 दिवस दिले, 3 दिवस दिले तर 3 दिवस सोमवार ते बुधवार आहेत. मग वैकल्पिक विषय आठवड्यातले 2 ते 3 दिवस. समजा आपण असं म्हणालो की इकडे 3 दिवस, इकडे 2 दिवस ठेवले, ते तुम्ही ठरवू शकता. म्हणून मी रेंज लिहिलेली आहे. म्हणजे तो वैकल्पिक विषयाला गुरुवार, शुक्रवार किंवा शुक्रवार, शनिवार जो काही वेळ तुम्ही ठरवाल तो, म्हणजे असा आठवडा विभागू शकता. मग चालू घडामोडी. आता चालू घडामोडीला मी काय आठवड्यातला 1 दिवस द्या असं काही मी इथे लिहिलेलं नाहीये. जसं तिकडं पहिल्या पद्धतीच्या नुसार आपण रोज 2 तास असं काउंट केलं होतं, तसं 1 दिवस किंवा 1.5 दिवस द्या असं मी केले नाही. उलट मी गृहीत असं धरले बघा, इथं लिहिले बघा, चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, पण तो कसा कराल? सामान्य अध्ययनातील त्या विषयाच्या सोबत तुम्ही करू शकता. म्हणजे या चालू घडामोडी आपण मर्ज कुठं करू? ह्याच्यामध्येच तुम्ही त्याला लागणारा वेळ हा समाविष्ट करू शकता. म्हणजे समजा तुम्ही भूगोलाचा अभ्यास करताय, सामान्य अध्ययनातील पहिला म्हणजे इतिहास झाल्यानंतर येणारा जो भूगोल आहे समजा, तर त्याच्या चालू घडामोडीत त्याला जो काही वेळ दिलेला आहे एकूण भूगोलाला, त्याच कालावधीमध्ये तुम्ही भूगोलाशी संबंधित चालू घडामोडीची तयारी करू शकता. म्हणजे निबंधाला मी तोच फॉर्मॅट कायम ठेवलेला आहे. तुम्ही दिवस विभागा नाहीतर आठवडा विभागा, पद्धत 1 वापरा किंवा पद्धत 2 वापरा. निबंधाला हा फॉर्मॅट म्हणजे आठवड्यातला तुम्ही 4 ते 5 तासाचा कालावधी ठेवणं हे अपेक्षित आहे.
सोयीनुसार थोडेसे बदल तुम्ही करू शकता. उत्तरलेखन तिकडं पण होतं आणि अर्थातच ते इकडेही असणार आहे. आणि त्याला मी काउंट करताना रोज अर्धा तास एवढंच म्हटलेलं आहे. आता ज्या आठवड्यातील दिवसांमध्ये 3-4 दिवसामध्ये GS कराल तर तो अर्धा तास GSच्या उत्तरलेखनासाठी वापरायचा आहे. तुम्ही जे 2-3 दिवस वैकल्पिक विषयाला वापराल तर त्या कालावधीमध्ये वैकल्पिक विषयावरील नमुना उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे ओके. आता मी एक सोय म्हणून काय केले बघा, इथं थोडंसं तुम्हाला दिसा म्हणून वरती घेऊया ते. येस, ती सोय बघा काय केली. आपण जर 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर असा एकच महिना काउंट केला आपल्याला क्लॅरिटी यावी म्हणून. म्हणजे आता मी सुरुवात केली नियोजनाची चर्चा करताना ते 125 ते 130 दिवस अशी रेंज आहे. त्यातले 75 दिवस GSला म्हणजे सामान्य अध्ययनाला, 40 दिवस वैकल्पिक विषयाला, 10 ते 15 दिवस निबंधाला, असं एक सोपं गणित मांडलं. आणि मग मी ते टक्केवारीच्या भाषेत पण मांडलं. 50 ते 60%, 30 ते 40%, 10%, 10% ते 15%. हा दुसरा एक पैलू त्यातला सांगितलेला आहे. आता असं करत करत आपल्याला जसं एकूण 12 नोव्हेंबर ते 28 मार्च पर्यंतचा पूर्ण आवाका, ज्याला आपण फॉरेस्ट व्ह्यू म्हणूयात म्हणजे व्यापक, त्याचं जसं नियोजन आखायचं आहे, त्याचा कच्चा आराखडा करायचा आहे, तर मग ते 4 महिने, 3 महिने, 2 महिने आणि महिना म्हणजे म्हणून मग ते थोडंसं स्पष्ट कळावं आपल्याला, ठरवता यावं, त्या बाबतीतली स्पष्टता यावी म्हणून मी एक सोप्या पद्धतीनं महिन्याचा आराखडा दिलेला आहे. तो साधारणतः कसा असू शकतो म्हणजे सामान्य अध्ययनाचा एक पेपर, आता महिन्यामध्ये आपण 30 दिवस काउंट केलेले आहेत, ते कदाचित 28 वर पण येऊ शकतील, त्याच्यानुसार तुम्ही बदल करा. समजा जर आपण महिन्यात, आता मी पकडताना 30 दिवस पकडलेले आहेत म्हणजे गृहीत धरलेले आहेत, तर 17 दिवस आपण त्यातले सामान्य अध्ययनाला दिले, 10 दिवस तुम्ही वैकल्पिक विषयाला दिले आणि 3 दिवस तुम्ही निबंधाला दिले. ही एक साधी गोळाबेरीज आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 17 दिवस, 10 दिवस आणि 3 दिवस म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की 30 दिवस म्हणजे 30 दिवसाचं नियोजन महिना आपण त्याला काउंट केलेला आहे. म्हणजे सो अशा रीतीनं तुम्ही एकूण येणाऱ्या दिवसांचं पण व्यापक नियोजन करा आणि मग त्याला 4, 2, 1. आता मी महिन्याचं इथे लिहिलेलं आहे, तर तुम्हाला 15 दिवसात आपण काय करणार आहोत, आठवड्याचं आपलं टाइम टेबल काय असणार आहे आणि दिवसाचं टाइम टेबल काय असणार आहे. म्हणजे हे कच्चं आहे, ह्यातल्या कशाचाच लोड आपल्याला घ्यायचा नाहीये. पण आपल्या समोर जर आराखडा असेल, तितका व्यापक विचार, दूरगामी विचार जर आपण केला असेल, तर आपण एवढ्या महिन्यानंतर काय करणार आहोत, कुठल्या महिन्यामध्ये काय करणार आहोत, हे जसं एका बाजूला कळायला पाहिजे, तसं अलीकडे आत्ता तात्काळ मी काय करणार, म्हणजे आजच्या दिवशी काय, या आठवड्यात काय आणि या महिन्याभरामध्ये काय आहे, हे ठरवणं तुम्हाला सोपं जाऊ शकतं. आणि हे का सुरुवातीला तुम्ही ठरवलं तर मग तुम्हाला दर दिवशी मूल्यमापन करता येईल, दर आठवड्याच्या शेवटी मूल्यमापन करता येईल, दर महिन्याच्या शेवटी मूल्यमापन करता येईल आणि त्यातून हवे ते बदल तुमच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये डेफिनेटली करता येतील. म्हणून मग हा थोडासा भाग मी दिलेला आहे. आता आपण पुढे जाऊयात. म्हणजे ह्याच नियोजनाचा भाग म्हणून आणखीन स्पष्टता यावी म्हणून मी अभ्यासाचे टप्पे असं त्याला नाव दिलेलं आहे. बघा, टप्पा 1 हे मी सोयीसाठी लिहिलेलं आहे. काय बघा तो टप्पा 10 नोव्हेंबर, आता तुम्ही 12 पण म्हणू शकता, मी लिहिताना 10 नोव्हेंबर लिहिले, 12 नोव्हेंबर असं तुम्ही करू शकता, ते 25 जानेवारी. ओके, साधारणतः काउंट मी 70 दिवसाचा केलेला आहे. मी साधारणतः ती मोजणी केली म्हणजे ॲक्युरेट मोजणी नाही केलेली, काही दिवस आपले वाया जाऊ शकतात. हा पहिला खूप मोठा टप्पा आहे म्हणजे म्हणून मी त्याला मोठा टप्पा म्हणले. त्याच्यात अर्थात आपल्याला सामान्य अध्ययनातील प्रत्येक विषयानुसार फेऱ्या कराव्या लागतील. म्हणजे या 70 दिवसामध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन मधले सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय तुम्हाला पहिल्या फेरीचा भाग म्हणून वाचायचे आहेत, अभ्यासाचे आहेत. म्हणजे दुसरं, प्रत्येक फेरीमध्ये सामान्य अध्ययनातील विषय हा तर असणारच आहे, त्याच्यानंतर वैकल्पिक विषय आहे आणि निबंधाचा वेळ देखील आपण काउंट केलेला आहे. सो फेरी 1 किंवा टप्पा 1, सायकल 1 जर म्हटलं किंवा फेज 1 म्हटलं तर फेज 1 मध्ये सामान्य अध्ययन आहे, बरोबरीनं वैकल्पिक विषय आहे, निबंध आहे. मग त्याच्या 2 पद्धती मगाशी आपण डिस्कस केली आहेत की दिवस विभागून करणार आहात का आठवडा विभागून करणार आहात. म्हणजे सो ह्या पद्धती तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकता. ओके, हा झाला पहिला टप्पा. टप्पा 2 मी डेट पण लिहिलेली आहे, 26 जानेवारी 2026. आता 26 मध्ये गेलोय आपण आणि 14 मार्च. इथं 40 ते 45 दिवस तुम्हाला मिळतील. सो पहिल्या फेरीला जर 70 दिवस दिले आपण, तर त्या फेरीमध्ये जो काही सगळा सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, निबंधाचा जो अभ्यास केला आहे तर तो दुसऱ्या फेरीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या काळामध्ये रिवाइज करता येईल. म्हणून मी दुसऱ्या फेरीबद्दल लिहिताना काय म्हणले बघा, दुसरा टप्पा हा उजळणीचा आहे. ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यात ज्या क्रमाने सामान्य अध्ययनाचे विषय अभ्यासले, समजा तुम्ही इतिहासानं सुरुवात केली,
भूगोलानं केली, राज्यघटनेनं केली, तर त्याच क्रमानुसार तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये उजळणी म्हणजे रिव्हिजन डेफिनेटली करू शकता. म्हणजे ओके, थोडंसं कळावं म्हणून आपण वरती घेऊयात. हे तिसरा टप्पा जो छोटासा केलेला आहे आपण, म्हणजे 15 मार्च ते 24 मार्च असा केलेला आहे. ओके, आता इथं मी लिहिताना सामान्य अध्ययन असं लिहिलेलं आहे. ओके, सो पहिला 70 दिवसाचा टप्पा आहे, त्याच्यानंतर 40 ते 45 दिवसाचा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा विस्तृत अभ्यासक्रमाचा आहे, सामान्य अध्ययन वैकल्पिक विषय निबंध आहे. दुसरा टप्पा उजळणीचा टप्पा आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण सामान्य अध्ययन वैकल्पिक विषय आणि निबंध याची उजळणी आपण करणार आहोत. आता असं होऊ शकतं की या ठरलेल्या टाइम प्रमाणे सामान्य अध्ययन सगळा संपला नाही किंवा काहीतरी राहिलंय, वैकल्पिक विषयाचं काहीतरी राहिलेलं आहे किंवा कुठल्या तरी विषयाचं करंट तुम्ही फारसं करू शकला नाहीत वगैरे वगैरे वगैरे, किंवा लिखाण तुम्ही फारसं करू शकला नाहीत, तर ह्याला मी एका अर्थानं या टप्प्यात 3ला बफर पण म्हणू शकतो. म्हणजे राखीव हा जो काळ आहे तर तो डेफिनेटली राखीव म्हणून पण तुम्ही वापरू शकता. आता मी लिहिताना काय केले की तुमचं ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामधलं दुसऱ्या टप्प्यामधलं झालेलं आहे, म्हणजे अभ्यासून झालेला आहे. मग तिसरा टप्पा तुम्ही, कारण 29 मार्चला पहिला पेपर भाषेचा आहे आणि त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला निबंध मग सामान्य अध्ययन अशी ती पूर्ण वेळापत्रकाची रचना आयोगाने आपल्याला कळवलेली आहे. सो त्यात सामान्य अध्ययनाला मी हे 10 दिवस शेवटी ठेवलेले आहेत, 15 मार्च ते 24 मार्च, म्हणजे या कालावधीमध्ये हा तुमच्या सोयीनुसार कालावधी डेफिनेटली वापरू शकता. जे राहिलंय त्याला तुम्ही वेळ देऊ शकता. ओके, किंवा ते कमी झालेलं आहे, थोडंसं कच्चं राहिलेलं आहे, त्याला पक्क करण्यासाठी हा कालावधी तुम्ही डेफिनेटली उपयोगात आणू शकता. म्हणजे ओके, आता पुढे आपण जाऊयात म्हणजे शेवटचा टप्पा. आता हा जो शेवटचा टप्पा आहे त्याला तुम्हाला लक्षात येईल बघा की मी टायटल कसं केलेलं आहे, शेवटचा टप्पा, आणि लिहिताना त्याच्याबद्दल लिहिलेले परीक्षे दरम्यानचा टप्पा आहे. म्हणजे खरं तर युपीएससीच्या एक्झाममध्ये आठवड्याभरामध्ये 8 दिवसामध्ये संपूर्ण एक्झाम संपते म्हणजे, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही बाब चांगली केलेली आहे. सुरुवात 29 मार्च आहे, शेवट 26 एप्रिलला आहे. जवळपास महिन्याभराचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे आणि मध्ये मध्ये प्रत्येक विषयाच्या पेपर नंतर तुम्हाला पुरेसा कालावधी गॅप म्हणून दिलेला आहे. म्हणजे ओके, सो त्याला मी गृहीत धरले. भाषा पेपर 29 मार्चला आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मला 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख, म्हणजे जर तुम्ही दिवस काउंट केले तर 4 दिवस आहेत. म्हणजे आता एखादा म्हणेल की मला 4 दिवस द्यायची गरज नाही, मला 2 दिवसाचा वेळ जरी दिला तरी भाषेच्या पेपरची तयारी, कारण ते पात्रता पेपर आहेत. त्यामुळे मी लिहिताना असं लिहिले, याच्यामध्ये तुम्ही सोयीनुसार बदल करू शकता. आता निबंधाचा पेपर आहे 5 एप्रिलला. ओके, म्हणजे भाषेचे 2 पेपर झाल्यानंतर निबंधाचा पेपर आहे 5 एप्रिलला. मिनिमम मी इथं लिहिले 30 मार्च पासून ते 4 एप्रिल पर्यंत तुम्ही निबंधाची जी काही तयारी अलीकडच्या काळामध्ये केली आहे त्याचं पूर्ण रिव्हिजन करा, काही हरकत नाही. म्हणजे आता इथं आणखीन एक बाब तुम्ही करू शकता. आता निबंधाला तुम्ही जर रोज 10 तास 11 तास त्या 4-5 दिवसामध्ये वाचायचं ठरवलं तर कंटाळा येऊ शकतो. तर मग तुम्ही त्या निबंधाच्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये एखादा GS वाचायचं ठरवू शकता किंवा वैकल्पिक विषयाची रिव्हिजन ठरवू शकता, कारण पुढे गॅप पडतीये. म्हणजे त्यामुळे तुमच्या सोयीनुसार याच्यामध्ये बदल करू शकता. त्यानंतर सामान्य अध्ययन बघा 18 एप्रिलला आणि 19 एप्रिलला. 18 एप्रिलला सामान्य अध्ययन 1 आणि 2 आणि 19 एप्रिलला सामान्य अध्ययन 3 आणि 4 अशी आयोगानं ती रचना केलेली आहे. तर मग 6 ते 17 या कालावधीमध्ये तुम्हाला सामान्य अध्ययनाचे 4चे पेपर रिवाइज करता येतील, म्हणजे व्यवस्थित रिव्हिजनसाठी. म्हणजे मी मगाशी 3 टप्पे केले होते आणि ही चर्चा चाललेली आहे 4थ्या टप्प्याची, म्हणजे शेवटचा टप्पा आहे. तिथेही तुम्हाला सामान्य अध्ययनाला व्यवस्थित रिव्हिजन करण्यासाठी 10 ते 11 दिवसाचा कालावधी आहे. आता ते जे काय 10, 11, 12 दिवस तुम्ही द्याल तर त्याच्यात सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत. मग त्याच्या तुमच्या तोपर्यंतच्या तयारीनुसार हे अंतर्गत गणित तुम्ही ठरवू शकता. म्हणजे प्रत्येकी 3 दिवस द्यायचे का कुठल्या सामान्य अध्ययनाला 2.5 दिवस द्यायचा, हे गणित तुम्हाला ठरवता येऊ शकतं. आणि वैकल्पिक विषय अर्थात 26 एप्रिलला वैकल्पिक विषयाचे 2ही पेपर आहेत, म्हणजे कारण विषय एकच आहे, पेपर 2 आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला 18 आणि 19ला तुमचं GS संपतंय. तर मग 20 तारखेपासून म्हणजे 20, 21, 22, 23, 24 आणि 25 म्हणजे 6 दिवसाचा कालावधी तुम्हाला मिळतोय. मला वाटतं की तो पुरेसा आहे. 2 पेपर आहेत, त्याची विभागणी तुम्ही डेफिनेटली करू शकता. सो अशा रीतीनं हा शेवटचा टप्पा नियोजनाचा भाग म्हणून तुम्हाला करता येतो. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा त्याचा सारांश तुमच्या समोर थोडक्यात मांडतो. पहिला टप्पा 70 दिवसाचा आहे, दुसरा टप्पा 40-45 दिवसाचा आहे, तिसरा टप्पा 10 दिवसाचा मी केलेला आहे म्हणजे, आणि चौथा टप्पा हा ज्याला मी म्हणतानाच असं म्हणले की परीक्षेदरम्यानचा हा
टप्पा आहे. आता शेवटच्या बाबीकडे मला जायचं आहे, ती म्हणजे अभ्यासाची पद्धत. आणि मला याची पूर्णपणे कल्पना आहे की तुम्हाला ज्या 2 गोष्टींमध्ये किंवा रादर 3 म्हणजे की संदर्भ काय वापरायचे, मी तपशीलवार त्याची चर्चा केलेली आहे. नंबर 2, तुम्हाला नियोजन कसं करता येईल, म्हणजे जर समजा 125 ते 130 हा येणारा कालावधी आहे, तर त्या काळामध्ये नियोजन कसं करायचं, कुठल्या विषयाला किती वेळ आपल्याला देता येऊ शकतो, त्याची मी वेगवेगळ्या पद्धतीनं विभागणी आणि मांडणी आणि चर्चा केलेली आहे. त्यातनं क्लू तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या पद्धतीने नियोजन आखू शकता. म्हणजे आता जो शेवटचा भाग आहे तो तितकाच महत्वाचा आहे, ते म्हणजे अभ्यासाची पद्धत. म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये कुठले घटक समाविष्ट असले पाहिजेत हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे थोडंसं वरती घेऊयात म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. येस, आता बघा त्याचे विविध घटक आणि पैलू मी असं म्हटले. काय काय बघायचं आहे, काय काय बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये. पहिली जी गोष्ट आहे ती प्रत्येक घटकाचं किमान 3 वेळा वाचन. हा ठोकताळा म्हणजे ठरवायचा त्याची अंमलबजावणी काही केल्या करायची. कारण तुम्हाला अनेक पेपर्स, त्यातले अनेक विषय, त्याचा व्यापक अभ्यासक्रम वाचायचा आहे. तो एकदा वाचून 2दा वाचून पुरेसा ठरणार नाहीये. त्यामुळे किमान 3 वेळा वाचन आपण त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. म्हणजे आणि ते वाचन अत्यंत बारकाईनं आहे, सूक्ष्म आहे. आणि मी सुरुवातीला जे सांगितलंय की गतवर्षीय प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे तर ते लक्षात घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रत्येक विषय आणि त्यातल्या प्रत्येक प्रकरणाचा. म्हणजे ती जी इन्साइट तुम्हाला पाहिजे की अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणजे ते फीडर तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्याला समोर ठेवून म्हणजे ते प्रोग्रामिंग तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. हे प्रत्येक प्रकरण मला अभ्यासायचं आहे आणि त्याची पुढची जी काही वाचनं तुम्ही कराल, 2रं वाचन असेल, 3रं वाचन किंवा पहिली रिव्हिजन आणि दुसरी रिव्हिजन, म्हणजे पहिली उजळणी आणि दुसरी रिव्हिजन, तर त्याच्यात तो अभ्यास आणखीन नेमका, आणखीन काटेकोर अशा पद्धतीने आपल्याला करता यायला पाहिजे. अभ्यासामध्ये आपल्याला काय काय गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला संकल्पना माहिती असल्याच पाहिजेत, कॉन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण. आणि प्रत्येक विषयामध्ये मूलभूत संकल्पना आहेत. तुम्ही जर आयोगाचे म्हणजे संघ लोकसेवा आयोगाचे, जेव्हा मी आयोग आता म्हणतोय तेव्हा संघ लोकसेवा आयोगाचा संदर्भ माझ्या डोक्यामध्ये आहे 2013 ते 25. तुम्हाला कैक प्रश्नांमध्ये संकल्पना माहिती असणे हे अपेक्षित आहे. संकल्पना आपल्याला प्रत्येक विषयाचा संदर्भ वाचत असताना, संदर्भ साहित्य वाचत असताना समजून घ्यायचे आहे. म्हणजे त्या संकल्पनेचा अर्थ काय, तिची वैशिष्ट्ये काय, तिचे पैलू काय आहेत, उदाहरणं काय आहेत. म्हणजे अशा 3 ते 4 डायमेन्शनचा पैलूचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणात्मक भाग, एक्सप्लेनेशन केलेलं असतं. म्हणजे आता उदाहरण जर घेतलं, भारतानं संघराज्यीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर मग का बरं भारतानं संघराज्यीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आपण जर या पद्धतीनं अभ्यासायचं म्हटलं तर संघराज्य समजून घेताना, संघराज्याचं प्रकरण समजून घेताना आपण काय म्हणतो की संकल्पना काय, तर आपल्याला ती माहिती आहे. संघराज्य म्हणजे अधिकाराचं शासनाच्या किमान 2 पातळ्यांमधलं वाटप आहे, म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. एक आपली संघ किंवा केंद्र आणि दुसरी घटक राज्य आहे. ही मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितली, पण ही जी संकल्पना आहे ती थोडीशी विस्ताराने आपल्याला बघावी लागेल. अधिकारांचं वाटप ही व्यवस्था संघराज्य व्यवस्थेचा गाभा असते. आणि मग ते आपण बाकीचे पैलू सकट आपण संकल्पना बघितली. मग आता स्पष्टीकरण, का भारतानं संघराज्याचं प्रारूप वापरलं, मग त्याची कारणं काय आहेत. म्हणजे स्पष्टीकरणामध्ये आपण कारणं सांगतो. म्हणजे तर तुम्ही म्हणाल की नाही, खंडप्राय देश म्हणजे खूप मोठा, जॉग्राफिकली तो खूपच मोठा देश आहे, म्हणजे भूक्षेत्र खूप मोठा आहे, हे कारण अर्थातच एक महत्वाचं आहे. त्यानंतर आपला समाज जर तुम्ही बघितला तर तो डायव्हर्स आहे, म्हणजे विविधता आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातली, म्हणजे ती भाषेच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या आहे, वेगवेगळ्या अंगानं ती विविधता असणारी समाज व्यवस्था आहे. ती विविधता देखील त्याच्यानंतर त्याचं अजून एक महत्वाचं कारण जे आहे, ज्याच्यामुळे आपण संघराज्याचं प्रारूप स्वीकारलेलं आहे, ते लोकशाही सिद्धांताशी किंवा लोकशाही संकल्पनेशी सुसंगत आहे. आता लोकशाहीमध्ये सत्तेचं केंद्रीकरण अपेक्षित नसतं, सत्तेचं विकेंद्रीकरण असतं. म्हणजे ग्रासरूट डेमोक्रेसी वगैरे वगैरे जेव्हा आपण म्हणतो तर सत्ता ती एका केंद्रामध्ये केंद्रित राहणं अपेक्षित नसतं, तर सत्ता वेगवेगळ्या पुढच्या प्रत्येक पाळीच्या, म्हणजे पायरी ज्याला म्हणतो आपण किंवा पातळी ज्याला म्हणतो आपण, त्या पातळीवरती झिरपत जाणं अपेक्षित आहे. जर संघराज्य म्हणजे सत्तेच्या किमान 2 पातळ्या, मग त्याच्यानंतर आणखीन पातळ्यांचा विस्तार तुम्हाला डेफिनेटली करता येतो, म्हणजे डिसेंट्रलायझेशन, म्हणजे विकेंद्रीकरण आहे. ते तिसरं कारण तुम्हाला बघता येऊ शकतं. आणि जो काही ब्रिटिश कालावधी म्हणजे वसाहतवादी कालावधीमध्ये थोडका अनुभव होता, तो अनुभव देखील कारण म्हणून तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतो. अशा रीतीनं मग राज्यघटना असू द्या, अर्थव्यवस्था असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, नीतिशास्त्र असू द्या,
त्या प्रकरणामध्ये स्पष्टीकरणात्मक असा जो भाग आहे त्या भागाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि स्पष्टीकरणामध्ये केवळ फॅक्ट्स नसतात, स्पष्टीकरणामध्ये केवळ डेटा नसतो, तर स्पष्टीकरणामध्ये कारणं सांगितली जातात. एखादी बाब स्वीकारली असेल, एखादी बाब घडली असेल, तर ती बाब का घडली, त्याच्या मागचं कारण काय आहे, किंवा अनेक कारणं त्याच्या मागे असू शकतात. म्हणजे तर ती कारण मीमांसा स्पष्टीकरणामध्ये आहे. आणखीन एक बाब या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला करावी लागेल आणि ती म्हणजे विश्लेषणात्मक भाग पण असतो. म्हणजे आता विश्लेषण याचा अर्थ काय, म्हणजे तर विश्लेषण म्हणजे एक प्रकारचं फोडणं आहे. म्हणजे ती फोड असते, म्हणजे उलगडणं असतं. आणि एखादा घटक जेव्हा आपण विश्लेषण म्हणून समजून घेतो, त्याचं आकलन करतो, तर तेव्हा आपण काय करतो, तर त्या घटकाला विभागतो आपण. त्याला आपण त्याचं बायफर्केशन करतो, त्याला आपण वेगवेगळ्या मूलभूत घटकांच्या बाबतीमध्ये विभागतो, म्हणजे त्याला ब्रेकडाऊन करतो. त्यालाच उलगडणं असंही तुम्ही डेफिनेटली म्हणू शकता. आणि ते अशा प्रकारे उपघटकांमध्ये उलगडणं असतं. सो त्यातले कोणते घटक त्या बाबीची कारणं आहेत आणि त्यातले कोणते घटक परिणाम आहेत. त्यामुळे विश्लेषणाला कारण परिणाम संबंध असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे फारच सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर एखाद्या घटकाच्या, एखाद्या विषयाच्या पोटात आपल्याला शिरायचं आहे, अंतरंगात आपल्याला शिरायचं आहे आणि ते अंतरंग उलगडून दाखवायचं आहे. त्याच्यात तुम्हाला अनेक बाबी अंतरंगात गेल्यानंतर लक्षात येतील. त्यातल्या काही बाबी कारणं असतील आणि काही बाबी परिणाम असतील. सो हा जो काही विश्लेषणात्मक भाग आहे, हा विश्लेषणात्मक भाग इतिहासात आहे, भूगोलात आहे, ते नीतिशास्त्रापर्यंत तुम्हाला बघायचा आहे. हा विश्लेषणात्मक भाग, स्पष्टीकरणात्मक भाग, संकल्पनात्मक भाग केवळ सामान्य अध्ययनाला महत्वाचा नाहीये. सामान्य अध्ययनामध्ये महत्वाचा आहे, वैकल्पिक विषयामध्ये तेवढाच महत्वाचा आहे आणि निबंधालाही तो तेवढाच महत्वाचा आहे. ओके, सो हे किमान 3 पैलू तुम्हाला एका बाजूला लक्षात घ्यावे लागतात. आता त्याच्याशिवाय काय आणखी नमूद केले आहे बघा, तथ्यात्मक भाग आहे, ज्याला इंग्रजीमध्ये फॅक्च्युअल भाग म्हणजे, किंवा त्याला तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह, ढोबळ मी लिहितोय म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे तथ्य आहेत, फॅक्ट्स आहेत, इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे माहिती वजा किंवा माहिती प्रधान भाग आहे. तथ्य तुम्ही जी प्रिलिम्सला अत्यंत प्रभावीपणे केली असणार, इतिहासातली असतील, भूगोलातली असतील, राज्यघटनेतली असतील, अर्थव्यवस्थेतली असतील, जे विषय तुम्ही प्रिलिम्सला अभ्यासलेले आहेत, डेटा सकट, सांख्यिकी सकट, आकडेवारी सकट, तर तो सगळाचा सगळा तथ्यात्मक भाग तेवढा आपल्याला उपयोगाचा नाहीये. पण जे मुख्य परीक्षेला सिलेबसमध्ये नमूद केलेलं आहे आणि जे महत्वाचं आहे ते तुम्हाला गतवर्षीय प्रश्नपत्रिका लक्षात आल्यानंतर, बघितल्यानंतर लक्षात येईल आणि तुम्ही अभ्यासाला लागलात तर तुम्हाला लक्षात येईल की कोणती तथ्य त्या बाबतीमध्ये महत्वाचे आहेत. तथ्यात्मक भाग मुख्य परीक्षेला देखील आपल्याला उपयोगाचा आहे. महत्वाची तथ्य पूर्वपरीक्षेला आपण खूप तपशिलात बघतो, खूप सखोलपणे पूर्वपरीक्षेला आपण अभ्यास करतो. तितक्या सखोल पद्धतीनं, मायक्रो पद्धतीनं तुम्हाला तथ्य लक्षात ठेवणं अपेक्षित नाही. जी महत्वाची आहेत, जी नेमकी आहेत तेवढीच तथ्य आणि सांख्यिकी मुख्य परीक्षेला देखील ती महत्वाची आहेत. याच्याकडे पण तुम्हाला योग्य लक्ष द्यावं लागेल. म्हणजे आपण पुढे जाऊयात. हा पहिला आणि दुसरा भाग आहे. अभ्यासाच्या रणनीतीमध्ये हा तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये अनेक घटक मी नमूद केलेले आहेत. त्या प्रत्येक घटकाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. बघा, आकडेवारी मी मगाशी पण उल्लेख केलेला आहे. सांख्यिकी आकडेवारी म्हणजे वेगवेगळी जी क्षेत्र आहेत, आरोग्याचं क्षेत्र आहे, शिक्षणाचं क्षेत्र आहे, रोजगाराचं क्षेत्र आहे, बेरोजगारी त्याला जोडून येते, पर्यावरणाचं क्षेत्र आहे, वगैरे वगैरे वगैरे. ही जी काही आपल्या सिलेबसमधनं वेगवेगळी सामाजिक क्षेत्र समोर येतात, तर त्या क्षेत्रासंबंधी महत्वाची आकडेवारी जी आहे ती अधिकृत स्रोतातून आपल्याला मिळवायची आहे. तुम्हाला ढोबळ उत्तरं लिहायची नाहीत. तुमचं उत्तर सघन व्हायला पाहिजे, त्याला ठोस आधार असला पाहिजे आणि आधाराचं एक माध्यम म्हणजे ज्या माध्यमातून आपण आधार पुरवू शकतो आपल्या आर्ग्युमेंटला, आपल्या युक्तिवादाला, आपल्या म्हणण्याला, तर तो आधार निश्चितच समर्पक आकडेवारी, सांख्यिकी, डेटा असू शकतो. हे लक्षात ठेवा. दुसरं, योग्य उदाहरणं, एक्झाम्पल्स. ही एक्झाम्पल्स किंवा त्याला दाखले असंही मराठीमध्ये आपण शब्दप्रयोग वापरतो. तर ही उदाहरणं आणि दाखले पुन्हा वेगवेगळ्या क्षेत्राच्या संदर्भातली, वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भातली, त्या विषयातल्या वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भातली उदाहरणं तुम्हाला बघावी लागतील. आपण जर राज्यघटनेतलं उदाहरण घेतलं, समजा मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क किती आहेत आपल्याला माहिती आहे म्हणजे, पण त्या मूलभूत हक्कामध्ये दुरुस्त्या झाल्या, त्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं किंवा कुठली तरी घडामोड घडली, त्या घडामोडीमुळे कुठल्या तरी मूलभूत हक्कावरती विपरीत परिणाम झालेला आहे, मग त्याच्या विरोधामध्ये लोक न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयानं निवाडा दिला. तर न्यायालयीन निवाडे हे मूलभूत हक्काची चर्चा करण्यासाठीचं योग्य दाखले, उदाहरणं म्हणून तुम्हाला डेफिनेटली वापरू शकतात.
आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रयोग केले जातात, तर त्यातनं देखील तुम्हाला समर्पक उदाहरणं देता यायला पाहिजेत. सो तुम्ही अभ्यास जेव्हा कराल तेव्हा संकल्पनांचा अभ्यास कराल, वेगवेगळ्या सिद्धांत स्पष्टीकरणं त्या विषयामध्ये तुम्ही अभ्यासाल, म्हणजे वैकल्पिक विषयामध्ये हे जास्त असेल, पण ते तुम्ही मांडताना ते लिहिताना जर सोदाहरण लिहू शकलात, ओके, तर ती सोदाहरण लिहिण्याची स्टाईल तुम्हाला जास्त गुण डेफिनेटली प्राप्त करून देईल. त्यामुळं योग्य उदाहरणं. त्याच्यानंतर तिसरा जो भाग लिहिलाय बघा, हा सामान्य अध्ययनाला, वैकल्पिक विषयाला, निबंधालाही लागू आहे. त्या बाबी संदर्भामध्ये अभ्यासक, तज्ज्ञ, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि आपल्या शासनाचे वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे आपले पंतप्रधान आहेत, आपले राष्ट्रपती आहेत, वगैरे वगैरे वगैरे, ओके, मुख्य निर्वाचन आयुक्त असतील, सरन्यायाधीश असतील, ह्या डिग्निटरीज आहेत जी सार्वजनिक पदावरती काम करणारी आहेत. तर त्यांनी देखील काही जर विचार मांडले असतील, काही युक्तिवाद मांडला असेल, सो अभ्यासक, तज्ज्ञ आणि यांचा देखील आपल्याला युक्तिवाद, त्यांचं म्हणणं, त्यांचं विधान आपल्या उत्तरामध्ये आधार म्हणून वापरायचा आहे. त्याखेरीज विविध प्रयोग, आता ग्रामीण विकासाचे वेगवेगळे प्रयोग असतात, सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये प्रयोग आहेत, स्वयंसहायता गटांच्या बाबतीमध्ये प्रयोग आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये प्रयोग आहेत, उद्योगामध्ये प्रयोग असतात, नोकरशाही प्रशासनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळे प्रयोग करत असते. वर्तमानपत्रातनं आपल्याला वाचता येतं, बुलेटिनमधनं आपल्याला वाचता येतं, लोकराज्यमधनं काही प्रयोगाची माहिती येते. अशा वेगवेगळ्या सोर्सेसमधनं हे जे प्रयोग आहेत आणि आपल्या इथिक्सच्या दोन्ही पुस्तकामध्ये अशा प्रयोगांचा समावेश केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. प्रयोग देखील आपल्याला आपल्या उत्तरामध्ये वापरायचे आहेत. त्याच्यानंतर सामान्य अध्ययनाला हे खास करून आणि निबंधाच्या पेपरला हे खास करून उपयोगाचं असणार आहे. अनेक समस्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्याची कारणं आपण अभ्यासू, त्या समस्येचं स्वरूप लक्षात घेऊ, मग मुद्दा येतो त्या समस्येचा परिणाम काय झाला, आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे त्या समस्येवरती आपल्याला कोणत्या प्रकारचे उपाय करता येतील. आतापर्यंत कोणते उपाय केले गेले, आणखीन कुणी काय उपाय सांगितलेले आहेत, आणि याच्याखेरीज आपल्याला काही उपाय योजना येतात का. त्यामुळे तुमची जी मुख्य परीक्षेकडं दृष्टी बदलायची आहे बघत असताना, तिचा अभ्यास करत असताना, तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये हे घटक समाविष्ट करावे लागतील. म्हणजे पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे, स्पेसिफिकली जाणीवपूर्वक वेगळा लिहिलेला आहे, सुरुवातीपासून त्याचा उल्लेख मी केलेला आहे संदर्भाच्या बाबतीमध्ये, चालू समकालीन घडामोडींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि युनिक बुलेटिन त्यासाठी अत्यंत बेस्ट सोर्स आहे, कारण त्या बुलेटिनची रचना आम्ही त्या पद्धतीनंच केलेली आहे. तिथं तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल त्या चालू घडामोडीचं, विश्लेषणात्मक भाग मिळेल. आपण फॅक्च्युअल पद्धतीनं बुलेटिनची रचना केलेली नाहीये. चालू घडामोडीची, समकालीन घडामोडीची डिस्क्रिप्टिव्ह मेनसाठी, वर्णनात्मक मुख्य परीक्षेसाठी तयारी फॅक्च्युअल करून चालणार नाही. महत्वाच्या फॅक्ट्स आपण करू, पण त्यातलं स्पष्टीकरण काय, त्यातलं विश्लेषणात्मक अंग काय, त्यातली उपाययोजना काय, हे जे पैलू आहेत वेगवेगळे, ते बुलेटिनमध्ये अत्यंत व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत. त्यामुळे तोही भाग तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आता थोडंसं इथं मी ब्रेक केल्यासारखं करतो, म्हणजे हे अभ्यासात काय काय गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात केली मी संकल्पना, त्याच्यानंतर स्पष्टीकरण, विश्लेषण, तथ्यात्मक भाग, मग इथं आलो आपण आकडेवारी, उदाहरणं, अभ्यासक तज्ज्ञांचा युक्तिवाद, विविध प्रयोग, संभाव्य उपाय. मग चालू घडामोडी मुद्दाम निराळ्या पद्धतीने आपण लिहिलेले आहेत. म्हणजे ओके, आता हा अभ्यासाच्या प्रक्रियेतला गाभा घटक जो आहे तो आपण म्हणूयात. म्हणजे आता पुढं त्या अभ्यास प्रक्रियेमधल्या एका महत्वाच्या, म्हणजे पुढील महत्वाच्या बाबीकडं 5व्या मुद्द्यापासूनचे पुढचे मुद्दे आपलं लक्ष वेधतात. बघा आता 5वा कुठला आहे, जे तुम्ही वाचता आहात त्याच्यावरती वाचताच प्रोसेस करा, म्हणजे प्रक्रिया करा. म्हणजे काय करतो आपण, जे महत्वाचं वाटतं त्याला आपण अधोरेखन करतो, अंडरलाईन करतो. जेव्हा म्हणजे पहिल्यांदा वाचताना, जेव्हा तीच बाब तुम्ही दुसऱ्यांदा वाचताय, तर तेव्हा तुम्ही डेफिनेटली हायलायटर, वेगवेगळ्या कलरचे हायलायटर वापरायला हरकत नाही. अधोरेखन बऱ्याच भागाला केलेलं आहे, पण जेव्हा तीच बाब जेव्हा तुम्ही वाचता, तर तेव्हा अख्खं प्रकरण ओळ टू ओळ वाचायची गरज नाही. जे अधोरेखित केले तेवढंच वाचता, आणि अधोरेखित केलेलं वाचत असताना किंवा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यातलं हे आणखीन काही जास्त महत्वाचं आहे, त्याला तुम्ही हायलाइट करू शकता. सो हे करून तुम्हाला शेवटी त्याचं रूपांतर कशात करायचं आहे, शॉर्ट नोट्स म्हणा, मायक्रो नोट्स म्हणा. मुख्य परीक्षेसाठी जी वर्णनात्मक झालेली आहे, मायक्रो नोट्स, शॉर्ट नोट्स अत्यंत गरजेच्या आहेत. प्रत्येक तुम्ही जी गोष्ट वाचतात त्याच्या शॉर्ट नोट्स, मायक्रो नोट्स तुम्हाला काढाव्याच लागतील. म्हणजे सो ती बाब अत्यंत महत्वाची आहे. आणि हे तुम्ही असं मानू नका की मी जर 10 दिवस एखाद्या विषयाचा अभ्यास करणार असेल तर त्यातले 6 दिवस मी वाचतो आणि मग नंतरच्या 4 दिवसामध्ये मी मायक्रो नोट्स काढतो. बिलकुल तसं तुम्ही करू नका. ते टप्पे तुम्ही लक्षात ठेवा. मायक्रो नोट्सची मग पुढचा जो मुद्दा येतो तो उजळणीचा आहे. आणि मी अभ्यासाच्या नियोजनामध्ये जे टप्पे केले आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर दुसरा टप्पा उजळणीचा आहे.
पुन्हा तिसरा टप्पा उजळणीचा आहे, चौथा टप्पा ही उजळणीचा आहे. म्हणजे त्यामुळं त्याच्याबद्दल मी आता बोलत नाही, पण किमान 3 वाचनं 2 उजळण्या, 4 जर करता आली तुम्हाला तर 3 उजळण्या मिळतील. डोंट वरी अबाउट दॅट. उत्तर लेखनाचा सराव तुमच्या अभ्यासाच्या प्रक्रियेचा अभिन्न भाग असला पाहिजे. मी वेळापत्रकाबद्दल बोलताना असं म्हणालो की सुरुवातीला रोज अर्धा तास, नंतर तो वेळ तुम्ही वाढवायला पाहिजे. म्हणजे आता त्याच्यामध्ये मी 2 मेथडचा समावेश केलेला आहे. एक मेथड आहे रोज 2-3 उत्तरांचं लेखन, अर्थात अभ्यास केल्याशिवाय लिहू नका आणि अभ्यास जसजसा तुमचा पुढे जाईल वरती सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तसं तुम्ही अर्धा तास असा वेळ वाढवत 2-3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. आणि जे महत्वाचं आहे, सराव चाचण्या. तुम्हाला एक तरी सराव चाचणी एक्सटेन्सिव्ह अशा प्रकारची, म्हणजे घटकवार तुम्ही चाचण्या द्या, त्यानंतर समग्र सिलेबसवरती सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय, निबंध अशा पद्धतीनं चाचण्यांचा सराव करावा लागेल. तो जर का आपण नाही केला तर 180 मिनिटांमध्ये म्हणजे 3 तासामध्ये 20 प्रश्न सामान्य अध्ययनातले लिहू शकतो का आपण, वैकल्पिक विषयातले 5 प्रश्न लिहू शकतो का, निबंधाचे दोन्ही विषय आपण 180 मिनिटांमध्ये कव्हर करू शकतो का. म्हणजे टाइम मॅनेजमेंट कळणार नाही. दुसरी गोष्ट, टाइम मॅनेजमेंट बरोबरच आपल्याला अभ्यास केलेला आहे, लक्षात राहिलेला आहे, पण लिहिताना मला अडचणी येत आहेत, म्हणजे लिखाणामध्ये ते उतरत नाही, ही जी गॅप राहण्याची शक्यता असते, तर ती गॅप जर आपल्याला कमी करायची असेल आणि ज्या ताकदीनं तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच ताकदीनं तुम्हाला जर लिहायचं असेल, मांडायचं असेल, सादर करायचं असेल तर तुम्हाला सराव चाचण्यांचा अवलंब केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ते अत्यंत रिगरसली करा. तुमचा अभ्यास ज्या पद्धतीनं होत जाईल त्या पद्धतीनं त्या सराव चाचण्या तुम्ही बघितल्या पाहिजे. त्यातून तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे प्रभावी लेखनाकडं. तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, सुरुवातीला मला लिहायचं आहे, मग हळूहळू तुम्ही असं कराल की नाही मला चांगलं लिहायचं आहे, आणि नुसतं चांगलं लिहायचं नाही तर मला उत्तमातलं उत्तम लिहायचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं आकलन होईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये उजळणी सुरू होईल, लिखाणाला धार येईल. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये दुसरी उजळणी तुमची सुरू होईल आणि तुमचं लिखाण आणखीन प्रभावी आणि उत्तमाकडे जायला लागेल. त्यामुळे टार्गेट आपलं जे आहे, ध्येय जे आपलं आहे, तर ते प्रभावी लेखनाकडे आहे. 1750 गुणांची ही जी लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचं टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. आणि ते क्रमाक्रमानं हळूहळू पहिल्या दिवसापासून आपल्याला उत्तम लेखन करता येईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आपलं वाचन, आकलन, उजळणी, पुन्हा दुसरी उजळणी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकेपणाने धार आणता येऊ शकते. एक जी शेवटची बाब मी इथं लिहिलेली आहे बघा, ते म्हणजे तुमचं नियमित मूल्यमापन. म्हणजे अभ्यासक्रमाच्या विश्लेषणापासून ते तुमचं लेखन जे आहे त्याचा एंड तिथं आहे. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही घरी लिहा, होमवर्कचा भाग म्हणून ज्याला आपण डेली आन्सर रायटिंग म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला सराव चाचण्यांचा भाग म्हणून 3-3 तास एका ठिकाणी वर्गामध्ये बसून दिल्या जाणाऱ्या ज्या सराव चाचण्या असतात त्या देखील अभ्यास प्रक्रियेचा भाग असल्या पाहिजेत. हे जे तुम्ही ठरवाल तर ते त्या दिवशी तुम्ही मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. दिवसाच्या शेवटी, झोपण्यापूर्वी, दर आठवड्याच्या शेवटी, दर महिन्याच्या शेवटी अशा पद्धतीनं तुम्ही जर सक्सेसिव्हली मूल्यमापन करत गेलात तर तुमचं ठरवल्याप्रमाणे होतं का, किती कमी पडतोय, कुठल्या प्रकारे आपल्याला बदल करावे लागतील, कुठल्या बाबीला थोडंसं मागे ठेवावं लागेल आणि कुठल्या बाबीला अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये अग्रक्रमावरती आणावं लागेल, हे सगळं तुम्हाला डेफिनेटली ठरवता येऊ शकतं. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीनं आज आपल्या या पहिल्याच वेबिनारमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी नवी डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा आहे 2025 जी होऊ घातलेली आहे 29 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये, तर या काळामध्ये सबंध 125 ते 30 दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आणि जो शेवटचा मुद्दा आता आपण बघितलेला तो म्हणजे अभ्यास करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, या दोन्ही पैलूची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. धन्यवाद.